नमस्कार. खूप दिवसांनी ह्या व्यासपीठावरनं सगळ्यांचं पुन्हा एकदा टीम ग गप्पांच्या वतीने स्वागत करतेय. कार्यक्रम दर महिन्यात होत होता, पण मी आपल्याला खूप दिवसांनी भेटायला आलेली आहे. सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत टीम ग गप्पांच्या वतीनं. खरं तर हा सोहळा म्हणजे एक औपचारिकता असते. आपल्या आलेल्या पाहुण्यांची ओळख करून देणं हा त्यातला महत्त्वाचा उद्देश असतो आणि आपल्याला अनेक मंडळी जी हातभार लावतात त्यांच्याकरताची ही एक कृतज्ञता असते. ही सगळी जी संकल्पना आहे, ही संकल्पना मूलतः जितेंद्र वैद्य ह्यांच्या डोक्यात आली आणि त्यानंतर टीम ग गप्पांच्या वतीनं आणि टीम ग गप्पांनी ही संकल्पना उचलून धरली. मागचे 19 कार्यक्रम यशस्वी करत आज हे 20वं पुष्प ठाणेकरांकरता करतायत. वक्तेही ठाणेकर आहेत आणि ठाणेकरांना आजच्या वक्त्यांची किंवा आज जे आपल्याला भेटीला आलेले आहेत त्यांची ओळख करून देणं म्हणजे काजवा घेऊन उगाचच शोधाशोध करणं असा कार्यक्रम आहे. कारण प्रत्येकाला माहिती असलेलं असं हे व्यक्तिमत्व, पण तरीही जे माहिती नाही किंवा जे फार पोहोचत नाही ते ओळख करून देण्याकरताचा हा सारा प्रपंच आहे. आज आपल्याबरोबर आहेत अर्थातच ठाण्याचे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ, आंतरराष्ट्रीय धावपटू आणि आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर महेश बेडेकर. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर म्हणून आपण त्यांना अनेकदा भेटलो, त्यांना भेटणार आहोत ते एक ॲथलीट म्हणून, अर्थात धावपटू म्हणून, सामाजिक कार्यकर्ते या अनुषंगानं. पण हे सगळं करण्याकरता आमची मैत्रीण भाग्यश्री तुमच्याबरोबर असणार आहे. आणि आता गप्पांच्या कार्यक्रमाविषयी तर तुम्हाला माहिती आहे, पुन्हा पुन्हा ते सांगावं किंवा असं काही मला वाटत नाही आहे. सगळ्यात पहिलं हा कार्यक्रम कसा करावा, कुठे करावा, किती वेळाने करावा, महिन्यात कसा करावा, ह्या सगळ्याची जी एक छान संकल्पना मोठ बांधली गेली आणि वामनशंकर मराठे ज्वेलर्सचे अभय मराठे सर ज्यांनी आम्हाला ह्या सगळ्यामध्ये अत्यंत कायमच सहकार्य केलं. म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर आमचे सगळे हट्ट, सगळे लाड पुरवणारे आमचे ओमकार कॅटरर्स आणि त्यांचे सहकारी आणि त्यांना कायमस्वरूपी पाठबळ देणारे आमचे वामनशंकर मराठे ज्वेलर्सचे अभय मराठे सर. सहप्रायोजकत्व ज्यांनी दिलं ते जाई काजळचे राजेश गाडगीळ. आणि ह्या सगळ्याबरोबर आम्हाला अजून एक प्रायोजक लाभले ते म्हणजे अमेय सोहनी. या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते टीमच्या वतीनं. आणि प्रत्येक वेळेला आपण छानपैकी एक सुगंधित भेट वस्तू म्हणून आपण अत्तर देतो. ते मनस्विनी गृहउद्योगाचे देणारे देवीप्रसाद सोहनी, की जे आपल्याला पहिल्या कार्यक्रमापासून आत्तापर्यंत केवळ खास मैत्री खातर हे देतात, तर त्यांचेही आभार. आणि ह्या सगळ्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते आणि कार्यक्रमाचे संस्थापक अर्थातच जितेंद्र वैद्य यांना विनंती करते की आजच्या प्रमुख पाहुण्यांना व्यासपीठावर घेऊन यावं. आणि त्याचबरोबर अभय मराठे सर यांनाही विनंती आहे की तुम्ही व्यासपीठावर या. मराठे सर. आणि अमेय सोहनी तुम्ही व्यासपीठावर या. हे सगळे आमचे प्रायोजक आहेत, यांच्यामुळे हा सगळा खटाटोप आम्ही करू शकतो. आभार नाही पण त्यांचे ऋण निश्चित आहेत आमच्यावरती, जे आम्ही कधीही परत करणार नाही आहोत, कारण आम्हाला कायम त्यांचे ऋण हवे आहेत. मी भाग्यश्री कासार यांना विनंती करते की आजची जी भेटवस्तू आहे ती टीमच्या वतीनं त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर महेश बेडेकर यांना द्यावी. आणि आता सर्व टीमला विनंती आहे की एक छान फोटो काढण्याकरता व्यासपीठावर या.
मंडळी, यानंतर आपण थेट कार्यक्रमाला सुरुवात करतो, पण आज काही विशेष अतिथी आलेले आहेत, तर थोडासा कार्यक्रमाचा क्रम बदलून तुमच्या सर्वांची अनुमती आहे असं गृहीत धरून मी त्यांचं स्वागत करते. सगळ्यात पहिले विजय बेडेकर सर आलेले आहेत. मी भाग्यश्रींना विनंती करते की टीमच्या वतीनं उत्तर देऊन त्यांचं स्वागत करावं. डॉक्टर विजय बेडेकर सर. त्यानंतर अपर्णा बेडेकर मॅडमही आलेले आहेत, त्यांचंही स्वागत करावं उत्तर देऊन असं मी विनंती करते. पूर्वा, आणि आपले वक्ते जसे आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या भारताचं नेतृत्व करतात किंवा आपल्या भारताला रिप्रेझेंट करतात आजच्या भाषेत सांगायचं तर त्याच्याकरता आज आपल्याकडेही काही भारताबाहेरून महाराष्ट्र मंडळाबरोबर काम करणारे लंडनचे श्री वसो आंबेकर आलेले आहेत, तर त्यांनाही मी उत्तर देऊन स्वागत करावं भाग्यश्रींनी अशी मी विनंती करते. मॅडम, आमच्याकडे प्रथा आहे, अनुजा मॅडमही यायच्या नाही, आम्ही त्यांनाही असंच बळबळ बोलवायचो, म्हणून त्यांनी कार्यक्रमालाच यायचं बंद करून टाकलं बहुतेक. त्याचबरोबर शिकागोहून श्री व सौ दामले आलेले आहेत. तुमचंही टीमच्या वतीनं स्वागत पूर्वा धारप यांनी करावं अशी मी पूर्वाला विनंती करते. आणि आभार नाही मानणार, पण सर्व श्रोत्यांचे, रसिकांचे मनपूर्वक एक ऋणी आहे की तुम्ही आम्हाला सतत इतकं भरभरून प्रेम देता, आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम करण्याचं धाडस करतो. जसं तुम्ही इथे उपस्थित असतात तसंच आम्ही यूट्यूबवरही उपलब्ध आहोत. ग फॉर गप्पांचा या नावानं आमचं यूट्यूब चॅनल आहे, तर ते तुम्ही जरूर बघा. जे तुमचे एपिसोड्स मी चुकले असतील, येऊ शकला नसाल, ते तिथे तुम्हाला निश्चित बघायला मिळतील. आणि ह्यापुढची सगळी सूत्रं मी आजच्या ज्या आपल्या मुलाखतकार आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करते, अर्थातच रश्मी जोशी. आणि मी आपली रजा घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार. गप्पांच्या वतीनं मी आज मुलाखत घेणार आहे. व्यक्तिमत्व खूप उत्तुंग आहे, तर थोडंफार काही कमी जास्त झालं तर तुम्ही सुज्ञ प्रेक्षक सांभाळून घ्याल नक्कीच. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम, डॉक्टरांविषयी हे संस्कृतात वचन म्हटले आहे. आणि आपण नेहमीच अजून एक उक्ती वापरतो, वैद्य नारायणो हरी. आपण डॉक्टराला नारायण म्हणजे विष्णू रूपात बघतो. कसा आहे हा नारायण? तर हा सृष्टीचा प्रतिपाळ करणारा आहे, म्हणजे थोडक्यात प्रिझर्व्हर आहे. तर डॉक्टर हा सुद्धा आपलं पालन करतोच की, आपलं हित जपतोच की. कोणताही डॉक्टर ह्यापेक्षा काही वेगळं करत नाही. आपलं स्वास्थ्य सांभाळताना 4 हिताच्याच गोष्टी सांगतो, आणि हीच गोष्ट आजच्या आपल्या पाहुण्यांनाही लागू पडते. स्वास्थ्य रक्षण करणाऱ्या, आपले सामाजिक आरोग्य सुद्धा सांभाळण्याचा प्रयत्न करणारा, आणि स्वतः 200% फिट राहून फिटनेसचा फंडा आपल्याला सांगणाऱ्या आजच्या आपल्या पाहुण्यांचं पुनश्च स्वागत करूया. इथे बराच महिला वर्ग उपस्थित आहे, आणि कालच्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती आज एक स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला इथे गप्पांसाठी भेटले आहेत. हा खरं म्हणजे एक दुग्ध शर्करा योग म्हणावा. पण म्हणून आपण त्यांच्याशी फक्त स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून गप्पा मारणार नाही आहोत. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या विविध कार्याचा, वेगवेगळ्या संकल्पनांचा, आणि अर्थातच सगळ्यात मोठा फिटनेस मंत्र, अशा सगळ्यांचा आपण आढावा घेणार आहोत. आणि सुरुवातीचा प्रश्न मात्र डॉक्टर म्हणून विचारते मी त्यांना. रुग्णसेवेचं व्रत घेतलेली ही आपली 3री पिढी आहे. तर आधीच्या 2 पिढ्यांनी केलेलं काम म्हणजे सामाजिक क्षेत्रातील, आणखीन शैक्षणिक क्षेत्रातील, आणि अर्थातच रुग्णसेवेचं, याविषयी थोडक्यात सांगाल का? आणि तसंच ह्या सगळ्याचा आपल्या 3ऱ्या पिढीसाठी कोणती आव्हानं होती?
आणि दडपण होतं का ह्याचं? नमस्कार. सर्वप्रथम मी तुमच्या पूर्ण टीमचे आभार मानतो की तुम्ही एवढं जे सगळं सांगितलं आहे ते एवढं काही नाही आहे, मी एवढं काही मोठं काम केलेलं नाही आहे, पण थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी हिअर. काय आहे, तुम्ही जो प्रश्न विचारलात तो फार महत्त्वाचा आहे. कारण ज्या वेळेला मी तिसरी पिढी जी आहे तुम्ही म्हणता, त्यावेळेला खूप जणांना असं पहिल्यांदा वाटत होतं. म्हणजे माझे मित्र जे मेडिकल कॉलेजचे होते आणि त्यांची पहिली पिढी होती, त्यामुळे म्हणायचे महेश तुला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुझे आजोबा आहेत, तुझे वडील आहेत आणि आता तू तिकडे जाऊन फक्त गादीवर बसणार आहेस. आणि ते खरं सांगायचं तर ते मला तेव्हा असं वाटत होतं की मला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे आणि मी फक्त जाऊन तिकडे बसायचं आहे आणि माझ्याकडे पेशंट यायला लागणार आहेत. पण खरं सांगायचं तर त्याच्या उलटं झालं आणि त्याचं क्रेडिट मी माझ्या वडिलांना देतो. कारण त्यांनी मला पहिल्यांदाच माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी सांगितलं होतं की एक वर्षभर तुझ्याकडे पेशंट आमच्या नावावर येऊ शकतील, पण नंतर जर का तू पेशंटला कन्व्हिन्स करू शकला नाहीस तर तुझी प्रॅक्टिस ही चालणार नाही. आम्ही 1 वर्ष असू, 2 वर्ष असू, 3 वर्ष असू. आणि खरं सांगायचं तर डॉक्टरला सर्वात जास्ती लागतो तो कॉमन सेन्स. कॉमन सेन्स जर का आपण चांगला वापरला डॉक्टरनी आणि पेशंटचा विश्वास जो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जवळ घेऊ ओके, पेशंटचा विश्वास जो सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, तो विश्वास जर का आपण साध्या गोष्टी पेशंटला सांगत गेलो, पेशंटला पटवत गेलो, तर आपले पेशंट्स भारतातले तरी आपल्यावर खूप चांगला विश्वास ठेवतात असा माझा अनुभव आहे. म्हणून 1 वर्ष 2 वर्ष चॅलेंजेस होतेच. कारण मला आठवतं की माझं क्लिनिक जे होतं मी बाबांच्या समोर बसायचो आणि नंतर 6-1 महिन्यानंतर माझं एक वेगळं केबिन झालं. तर सगळे पेशंट पहिले माझ्याकडे येत नव्हते. एक तर मी मेल गायनॅकॉलॉजिस्ट, म्हणजे कितीही म्हटलं तरी आपण स्वतः कोणी विचार केला तर पहिलं नाही म्हटलं तरी सिनियर गायनॅकॉलॉजिस्टकडेच गेलं जाईल. म्हणून पहिले माझ्या वडिलांकडेच जायचे. पण मी अल्ट्रासाऊंड शिकून आलो होतो, जे आमच्याकडे नवीन इंट्रोड्यूस झालं होतं. मग मी हळूहळू अल्ट्रासाऊंड करायला लागलो आणि तिथे माझा आणि पेशंटचा जास्त संभाषण व्हायला लागलं. पण पहिले सगळे पेशंट्स माझ्या वडिलांकडेच जायचे. मग अल्ट्रासाऊंडला मी जेव्हा त्यांच्याशी बोलायचो पण ते नेक्स्ट टाईम माझ्याकडे यायला लागले. आणि खरं सांगायचं तर 2-1 वर्षानंतर जेव्हा मला वडिलांचा माझ्यावर कॉन्फिडन्स आला, त्यांनी एकदम प्रॅक्टिसच बंद करून टाकली. त्यांनी सांगितलं मी आता माझं शिक्षणाचं बघतो आणि तुला हे कॉन्फिडेंटली करायला लागेल, चॅलेंजेस खूप येतील. आणि तेव्हा जो मला एक कॉन्फिडन्स यायला लागला आणि मग पेशंट्सनी भरभरून माझ्यावर विश्वास ठेवला. म्हणून ते दडपण, खरं सांगायचं तर दडपण नव्हतं तसं. मला एवढं दडपण नव्हतं, एवढा विचारही केला नव्हता की तिसऱ्या पिढीची आव्हानं होती, नाही असं नाही. पण मी नवीन गोष्टी करत गेलो. म्हणजे आमच्याकडे अल्ट्रासाऊंड जे नव्हतं ते मी इंट्रोड्यूस केलं, इन्फर्टिलिटीची प्रॅक्टिस इंट्रोड्यूस केली. पहिल्यांदा कसं होतं की फक्त ऑब्स्टॅटिक जास्ती आमच्या हॉस्पिटलमध्ये असायचं. ऑब्स्टॅटिकची प्रॅक्टिस जास्ती होती. पण मी नवीन गोष्टी करत गेलो आणि मग तसे पेशंटशी जुळत गेलो. आणि आता मला आनंद वाटतो की जेव्हा मला जवळजवळ आता 22-1 वर्ष प्रॅक्टिसला झाली, म्हणजे माझ्याकडे सेकंड जनरेशनसुद्धा यायला लागली आहे, म्हणजे त्यांची दुसरी डिलिव्हरी करायला. आणि नंतर ज्या काही माझ्याकडे डिलिव्हरी झालेल्या मुली आहेत, ज्या आता 13-14 वर्षाच्या आहेत, त्याही त्यांचे प्रॉब्लेम घेऊन यायला लागले आहेत. म्हणजे दॅट इज समथिंग विच इज व्हेरी सॅटिस्फाईंग फॉर अ डॉक्टर. ज्या वेळेला तुमच्याकडे तुमचे रुग्ण तुमच्या नेक्स्ट पिढीला घेऊन येतात, त्याचं सॅटिस्फॅक्शन खूपच वेगळं असतं असं मला. म्हणजे विश्वास पूर्णपणे संपादन करण्यात तुम्ही यशस्वी ठरलात. प्रयत्न केला, पण प्रयत्न तर नक्की केला. आणि आता इथल्या सगळ्या महिला या ह्याच्यावरती अगदी शिक्कामोर्तब करतील की एखाद्या स्त्रीचा विश्वास बसणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अ, अ, तुमच्याकडे असं म्हणत सगळे आलेच असतील ना, वेळच नाही झाला हो, वेळच नाही मिळत म्हणून. तर हे वाक्य आपण नेहमीच सगळेजण बोलतो, ऐकतो. पण पेशंटच्या स्वास्थ्यामागे धावता धावता तुम्ही मॅरेथॉन कधी धावायला लागले आणि ह्याची प्रेरणा कुठून मिळाली? खरं सांगायचं तर तुम्ही मला जे आत्ता बघताय तसा मी कधीच नव्हतो. म्हणजे तुम्ही पूर्वीचे फोटो बघितलेत तर माझं वजन एका काळी 95 किलोपर्यंत गेलं होतं. आणि ते म्हणजे वजन फॅट टू फिट. हां तसंच आहे, फॅट टू फिटच आहे. मी हेल्थ कॉन्शियस नव्हतो असं म्हणणार नाही, पण म्हणजे जिमला जायचं आणि जिम केल्यामुळे येऊन डबल खायचं असा प्रकार होता तो. कुठेतरी माहिती खूप होतं की हे बरोबर चाललेलं नाही आहे, पण कळत होतं पण वळत नव्हतं, असा तो प्रकार होता. आणि धावलो कधीच नव्हतो. म्हणजे मी लहानपणी माझ्या शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये मी अजिबात ॲथलीट होतो असं मी म्हणणार नाही. किंबहुना ॲथलेटिक्सच्या पासून मी दूरच धावायचो.
आणि मला आठवतं आहे माझी मुंज झाली तोपर्यंत मी अतिशय सडपातळ होतो. मुंज झाल्यावर जी केळवण झाली त्याच्यानंतर माझी वाट लागली. त्याच्यानंतर माझं वजन एवढं वाढलं की ते मग मेडिकल कॉलेजला गेल्यावर सुद्धा मी जिमला वगैरे जायला लागलो होतो, पण समाव लाईफस्टाईल चांगली नव्हती. आणि इवन प्रॅक्टिस चालू झाल्यावर मग प्रॅक्टिस बिझी झाल्यावर सुद्धा लाईफस्टाईल चांगली नव्हती. म्हणजे नुसतं जिमला जाऊन उपयोग नाही. मला एक नक्की सांगायला आवडेल की तुम्ही कितीही व्यायाम करा पण चांगला आहार चांगला ठेवला नाहीत तर त्या व्यायामाचा काहीही उपयोग होत नाही. आणि तुम्ही काहीही व्यायाम करू नका आणि तुमचा आहार चांगला ठेवा, तुम्हाला कशाचीही गरज लागत नाही. हा मोठा फिटनेस मंत्र आहे हा. आणि स्त्रियांसाठी तर अगदी नक्की, कारण एवढंच उरलंय, जाऊ दे ना कुठे टाकायचं, खाऊन टाकू, हा अगदी सगळ्यांचा कॉमन बोलणंच असतं हे. तर हे नक्की टाळायला हवं कारण नाही का? बेसिकली काय माहिती आहे का, आपल्याला नॅचरली आपल्याला काही निसर्गाने व्यायाम करायला म्हणून सांगितलेला नाही आहे, आपल्याला तो करायला लागतो. पण हल्ली आपण सगळ्याच गोष्टी इतक्या आपल्या मेकॅनिकल झाल्या आहेत. आपण गाडीने जातो, आपण सगळ्या ज्या आपली लाईफस्टाईल बदलली आहे, अर्बन लाईफस्टाईल म्हणा, आता रुरल लाईफस्टाईल सुद्धा काही चांगली राहिली असं मी म्हणणार नाही. त्याच्यामुळे आपले हालचालच होत नाही, आपण इतक्या कम्फर्ट झोनमध्ये राहतो. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी करतोय ना, म्हणजे कुठलाही मॅरेथॉनर, या सगळ्या डिस्कम्फर्टच्या गोष्टी आहेत. अनफॉर्च्युनेटली इतका कम्फर्ट झोनमध्ये आपण गेलेलो आहे की मग आर्थिक सुभेद्याशी ते निगडीत आहे. मला असं वाटतं पाश्चात्य देशांमध्ये झालं की म्हणजे असं आपले आजी आजोबा आपल्यापेक्षा खूप फिट होते, त्यांच्याकडे काहीही साधनं नव्हती. आता आपल्याकडे एवढी साधनं आहेत पण आपण सगळे इनफिट आहोत, कारण आपल्याकडे एवढे डॉक्टर लागतात आपल्याला. मी तुम्हाला म्हटलं होतं, आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा, की जेवढी जास्ती कॉर्पोरेट हॉस्पिटल शहरामध्ये नवीन नवीन येतात आपल्याला बरं वाटतं, एवढी चांगली सोय झाली, ते शहरासाठी चांगलं नाही. एवढी हॉस्पिटलची गरज का, डॉक्टरकडे जायची गरजच लागता कामा नये, डॉक्टरची एवढी गरज नसते. मी डॉक्टर म्हणून तुम्हाला सांगतो, हे एक डॉक्टर सांगतायत हा. मिनिमम जावं लागावं, पण हल्ली प्रत्येकाला डॉक्टरला काही ना काहीतरी कारणासाठी जायलाच लागतं. मग ते डायबिटीस हायपरटेन्शन तर फारच कॉमन झालं, प्रत्येकालाच असतो. मग तुम्ही स्किनचे प्रॉब्लेम म्हणा की तुम्ही काय म्हणजे तुमच्या कॅट्रॅकला म्हणा, या एवढे प्रॉब्लेम्स पूर्वी लोकांना येत नव्हते. आणि त्यांच्याकडे खूप कमी साधनं होती, पण एकच त्यांच्याकडे होतं की त्यांची लाईफस्टाईल खूप सिम्पल होती. आणि ती आपली लाईफस्टाईल एवढी आता चांगली झाली आहे की त्याच्याबरोबर ज्या सगळ्या गोष्टी येत आहेत त्याच्यामुळे आमच्या डॉक्टरांचं खूप भलं होत आहे. म्हणजे थोडक्यात सराव, आहार हे मॅरेथॉनसाठी अतिशय आवश्यक आहे. पण ह्याच्याबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मला सुचते, की प्रत्येकाला एक गुरु असावा लागतो. तर ह्याच्यासाठी तुमचा कोच किंवा त्यांच्याविषयी थोडंसं, किंवा त्यांनी तुम्हाला ट्रेनिंग देताना काय काय हे करवलं ते थोडंसं सांगा. हो, म्हणजे ते झालं असं की मी एका माझ्या मित्राला भेटलो होतो. म्हणजे आमचा मित्र तो म्हणाला की अरे महेश, आम्ही एक सकाळी एका ठिकाणी भेटतो, म्हणजे कुठल्या तरी एका कार्यक्रमाला भेटलो. आणि तोनी मला सांगितलं की असं असं आम्ही एका ठिकाणी भेटतो, एक 8-15 जण आहोत आणि आम्ही सकाळी धावतो. मॅरेथॉनचं वगैरे तेव्हा नव्हतं, एक 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मी आणि माझ्या मिसेसने ठरवलं आपण एकदा जाऊया, जाऊन तर बघू. तर पहिल्यांदा गेलो तर तो मला ग्रुप खूप आवडला. खरं सांगायचं तर मी धावायला गेलो नव्हतो, तो ग्रुप खूप आवडला, मग मी धावायला लागलो. आणि मग मला खरं सांगायचं तर मला 5 किलोमीटरसुद्धा धावता येत नव्हतं. मला आठवतं आहे पहिल्या दिवशी मी 4-1 किलोमीटर धावल्यावर मला थांबायला लागलं होतं, कारण मला धाप लागली, माझे पाय दुखायला लागले. आणि पहिला वर्षभर मला भरमसाठ त्रास झाला, कारण माझं वजन खूप जास्ती होतं. पण मला एवढं कळायला लागलं की मला धावता येतं आणि हा ग्रुप चांगला आहे. म्हणजे आपल्या सोबतीचा फरक कसा पडतो हे फार महत्त्वाचं आहे, की तुम्ही ज्या मित्रांबरोबर किंवा तुमच्या जे काही तुमचा मित्र परिवार आहे त्याचा खूप फरक पडत असतो. तो ग्रुप आवडायला लागला आणि मग मला कळलं की मला धावता येतं. आणि पहिले नागेश शेट्टी म्हणून ज्यांच्याबरोबर मी धावायला लागलो त्यांनी मला सांगितलं, डॉक्टर तुमचं ओव्हरऑल धावणं चांगलं आहे, थोडं तुम्ही काम करा तुमच्यावर. आणि मला आठवतं की पहिले वर्षभर माझे भरमसाठ पाय दुखायचे. म्हणजे माझी आणि माझ्या म्हणजे अपर्णाची रोज भांडण असायचं की मी घरी येऊन सांगायचो माझे भरमसाठ पाय दुखतात, ती वैतागायची माझ्यावर, तू कशाला करतोय, सगळं जमत नाही तर सोडून दे. पण समहाऊ ते मला कळायला लागलं की मला धावायला आवडतं आहे, तो ग्रुप चांगला आहे. आणि एवढंच कळलं की आपण त्यात सातत्य ठेवलं तर आपल्याला काहीतरी याच्यात करता येईल. म्हणून मी सातत्य एवढं ठेवलं की मी जे काय आमचे 4 दिवस होते ते 10 वर्षामध्ये आत्तासुद्धा मी 4 दिवस जे असतात आमच्या रनिंगचे एकदाही चुकवलेले नाही आहेत. मी कधीही माझं ट्रेनिंग चुकवत नाही आणि त्या सातत्यामुळेच मला जे काही मी थोडं करू शकलो त्याच्यामुळे ते करू शकलो. मग ते मला लक्षात आलं की मला धावता येत आहे म्हटल्यावर मग आता पाय दुखतात म्हटल्यावर वजन कमी करायला लागेल. वजन कमी करायचं तर असं वाटायचं की आता मी धावल्यावर माझं वजन आपोआप कमी होईल. मग नंतर लक्षात आलं की ते आहाराशीच निगडीत आहे. म्हणून मी सगळ्या प्रकारचे आहार करून बघितले, सगळ्या डायटिशियनकडे जाऊन आलो, काही कशाचाही उपयोग झाला नाही.
मग शेवटी आमचे घरचेच आई आणि मिसेसनी ठरवलं की आपण असं सिम्पल डाएट ठेवूयात. मी तसा शाकाहारी आहे, मी कुठलाही मांसाहार करत नाही. मग त्याच्यात प्रोटीनचं एवढं काय काय हल्ली सगळीकडे बघत असाल की एवढे प्रोटीन्स घ्यायला पाहिजेत, एवढ्या तुम्हाला त्याशिवाय ॲथलीट होऊ शकत नाहीत. हा जो काही मार्केटिंग गिमिक आहे त्या गिमिकलाही मी शिकारी पडलो. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ह्याची कशाचीही गरज नसते. तुम्ही साधा तुमचा घरचा आहार व्यवस्थित घेतलात, तो रेग्युलेट केलात आणि वेळेवर जेवलात तर बहुतेक वेळेला शरीर तुम्हाला चांगलं साथ देतं. आणि मग माझं एकदा वजन कमी व्हायला लागल्यावर मला त्याच्यात अजून आवडी म्हणजे कपडे बदलायला लागले. मला कपड्यांची आवड आहे, माझी नेहमीची तो हे असते म्हणून मग ते कपडे बदलायला लागले. आणि मग तुम्हाला मोटिवेशन मिळतं. तुमचे मित्र सांगतात, अरे महेश तू बारीक झालायस, काय करतोयस तू, असे. मग इट इज अ मोटिवेटिंग थिंग. तुमच्या कोचचं नाव नागेश शेट्टी. नाही, इनिशियली मी त्यांच्याबरोबर चालू केलं. नंतर एक स्टायडर्स नावाचा आता आमचा ग्रुप आहे. हां. आणि मी सांगायला आवडेल की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची जी आपली भारताची कंपनी आहे त्यांनी हेल्थसाठी भरमसाठ काम केलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहीत नाही की जगातल्या सगळ्या मेजर मॅरेथॉन्स जिथे जगातून 40,000 ॲथलीट्स आणि अमॅच्युअर ॲथलीट्स येतात त्यांच्या कितीतरी स्पॉन्सर्स हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस करतात. आणि मी जेव्हा पहिली हाफ मॅरेथॉन करायला गेलो ॲम्स्टरडॅमला, तसा मला तो टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसतर्फेच मी गेलो होतो. खरं माझा त्यांचा काहीही संबंध नाही. पण त्या स्टायडर्स ग्रुपबरोबर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा टायअप आहे. म्हणजे TCS हे स्वतःच्या एम्प्लॉईजना फुकट ट्रेनिंग देतं. ओके. का TCSचे एम्प्लॉईज किती असतील, 50-60 का काय लाखात असतील. त्या सगळ्या एम्प्लॉईजना त्यांचा फिटनेस चांगला राहावा म्हणून त्यांना फ्री ट्रेनिंग असतं. आणि त्यांच्या ती टाटा ॲम्स्टरडॅमची मॅरेथॉन हे टाटा स्पॉन्सर करतं. म्हणून मला त्या ग्रुपमध्ये होतो म्हणून मला जाता आलं. आणि तिकडे मला एवढा आनंद गेला. मी जेव्हा गेलो, आणि हे कधी 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आणि जेव्हा मी धावत होतो, हाफ मॅरेथॉन होती ती, तेव्हा सगळीकडे TCSचे बोर्ड होते. आणि आता भारताचा जो उदोतो चाललाय तो त्यावेळेला एवढा नव्हता. पण मला एवढं मला ते अभिमानाची appreciate झालं गोष्ट होती. की बाबा आपली भारतीय कंपनी. आणि त्याचे आत्ताचे जे टाटाचे जे CEO आहेत, म्हणजे रतन टाटा नाही आहेत आता, ते चंद्रशेखरन जे आहेत, त्यांनी हा इनिशिएटिव्ह, ते स्वतः मॅरेथॉन रनर आहेत. आणि तुम्ही जे म्हणालात ना की वेळ मिळत नाही, तर मला त्यांचं वाक्य आठवते की ते जवळजवळ वर्षातून 200 दिवस ट्रॅव्हल करतात. बरोबर. पण त्यांना जर का वेळ मिळत असेल तर मग एवढा सगळ्यांना travel करून वेळेला सुद्धा हरकत नाही. पण वेळ मिळत नाही ही गोष्ट आपण स्वतःलाच सांगत असतो की मला वेळ नसतो म्हणून. पण असं कधीच होत नाही. पण आपले पंतप्रधान सुद्धा सातत्याने प्रवास आणि परत त्यांचं जे असतं, इव्हन मनमोहन सिंगांबद्दल सुद्धा मी वाचलं आहे की ते सुद्धा त्यांचा रोजचा जो काही योगा असायचं ते कधीही त्यांनी सोडलं नाही. आणि सातत्याने ते कित्येक वर्ष करत होते. म्हणून वेळ मिळत नाही ही एक काय म्हणतात, इट इज नॉट पॉसिबल. वेळ मिळतोच. नाही तर वेळ नाही काढला स्वतःसाठी तर मग डॉक्टरच्या अपॉइंटमेंटसाठी वेळ घ्यायला लागतो. म्हणजे कुठेतरी वेळ हा द्यायला लागतो. सर्वसामान्यांची माहिती अशी असते की मॅरेथॉन म्हटलं की 42 किलोमीटर धावणं, किंवा हाफ मॅरेथॉन म्हटलं तर 21 किलोमीटर. तर तसंच आहे का मॅरेथॉनमध्ये पण काही वेगळ्या प्रकार आहेत, वेगळ्या पद्धती आहेत? मॅरेथॉन म्हटलं की 42 किलोमीटर. हां. मग हाफ मॅरेथॉन म्हणजे 21. बरोबर. 21.2. पण आता काय मॅरेथॉन हे एवढं आता पाश्चात्य देशामध्ये खूपच होतं पूर्वीसुद्धा, आत्तासुद्धा आहे. आणि भारतात सुद्धा ते आता खूपच पुढे जायला लागलं आहे. कारण होतं कसं, आम्ही सगळे अमॅच्युअर ॲथलीट्स आहोत, आम्ही ॲथलीट्स नाही आहोत. बरोबर. की आम्ही कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये आम्ही स्वतःसाठी धावतो, स्वतःच्या फिटनेससाठी धावतो. आणि ही सगळी लोकं एका 40-42 नंतर ज्यावेळेला तुम्हाला त्यांच्या लक्षात येतं की आता बाबा आमचा बँक बॅलन्स चांगला झाला आहे, घर वगैरे चांगलं झालेलं आहे, आणि आता आमच्या तुम्हाला डॉक्टरकडे जायला लागतं आहे, आणि डॉक्टरांच्या फिया बघून आपण जरा ॲथलेटिक्सकडे म्हणजे कुठेतरी आपलं ह्याच्याकडे वळावं. आणि मॅरेथॉन म्हणजे धावणं हे सर्वात नॅचरल स्पोर्ट आहे. सगळेच स्पोर्ट चांगले आहेत, स्विमिंग चांगलं आहे, सायकलिंग चांगलं आहे, पण मॅरेथॉन स्पोर्ट असा आहे की तुम्हाला फक्त एक बूट लागते. म्हणजे धावणं हा स्पोर्ट असा आहे की तुम्हाला बूट लागतो आणि रस्ता लागतो बस. म्हणून त्याच्यामध्ये खूप लोक आता यायला लागली आहेत. आणि फुल मॅरेथॉन ही 42.2, म्हणजे जगामध्ये या ज्या वर्ल्ड मेजर्स आहेत त्या हाफ कधीच नसतात, त्या सगळ्या 42.2च्या असतात. आणि मग हाफ मेजर म्हणजे प्रत्येक मेजर शहराची एक मॅरेथॉन असतेच. म्हणजे ठाणेकरांना माहिती पाहिजे की भारतामधली सर्वात जुनी आणि पहिली मॅरेथॉन ही ठाण्याची मॅरेथॉन होती, सर्वात पहिली मॅरेथॉन. पण दुर्दैवाने त्याच्यामध्ये एवढा पॉलिटिकल इंटरव्हेन्स आला की त्या मॅरेथॉन हल्ली 2-4 वर्षात ती चांगली व्हायला लागली आहे. पण सर्वात पहिली मॅरेथॉन पुणे नव्हती, नंतर पुण्यामध्ये चांगली व्हायला लागली म्हणून. आणि त्यात मुंबई मॅरेथॉन सर्वात मोठी झाली. हो, स्टँडर्ड चार्टर्डने ती खूप मोठी केली. पण सर्वात पहिली मॅरेथॉन ही ठाण्यामध्ये चालू झाली.
मग आता तिचं महापौर मॅरेथॉन असं ते एक, त्याच्यामध्ये ते एकदा पॉलिटिकल इंटरफेरन्स आला की मग त्या प्रायोरिटीजच बदलल्या. बदलून गेलं. पण ते शहरासाठी चांगलं झालं नाही, कारण ती मॅरेथॉन जर का चांगली ॲथलीट्सनी केली असती तर आज ठाण्याचं नाव मुंबई मॅरेथॉन सारखं नक्की झालं असतं, कारण ठाण्याचा टेरेन खूप चांगला आहे. बरोबर. म्हणजे मुंबईपेक्षा ठाण्याचा टेरेन चांगला आहे, आपले रस्तेही तसे चांगले आहेत. पण आता त्याच्यात पण आता 2-4 वर्षापासून ही मॅरेथॉन चांगली होते, म्हणजे चांगले ॲथलीट्स त्याच्यात येत आहेत. पण आपल्याकडे मुंबई मॅरेथॉन, दिल्लीला आहेत म्हणा, आणि मग आता त्याच्या पुढे लोकांना अजून काय म्हणून मग अल्ट्रा मॅरेथॉन आल्या. ओके. म्हणजे 50 किलोमीटरची आहे, म्हणतं 65 किलोमीटरची आहे. आणि ते मी आता यावर्षी रजिस्टर केलं आहे ती कॉम्रेड्सची मॅरेथॉन, म्हणजे साऊथ आफ्रिकेची 90 किलोमीटरची मॅरेथॉन आहे. बापरे. ही अल्ट्रा मॅरेथॉन आहे. ती म्हणजे ही अल्ट्रा मॅरेथॉन आहे, आणि अमेरिकेमध्ये खूपच. आणि ओव्हरऑल मॅरेथॉनमध्ये भाग घेणारे जे असतात ते कंपनीचे CEOज म्हणा, की म्हटलं जे कोण एका सक्सेसफुल पीपल युजली टेक पार्ट इन मॅरेथॉन्स, की त्यांना लक्षात येतं की कुठेतरी आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आणि मग त्यांच्या स्टोरीजही खूप ऐकण्यासारख्या. इट इज व्हेरी मोटिवेटिंग. म्हणजे मला आठवतं आहे की जेव्हा या मॅरेथॉन्समध्ये आम्ही लोकांना भेटतो, की त्याचे किती जण असे कॅन्सर सर्वायवर्स आहेत म्हणा, किंवा त्यांना असे मेजर प्रॉब्लेम झाले आहेत, आणि मग त्याच्यामध्ये कुठेतरी झटका बसला आहे म्हणून ते आलेले आहेत. खूप जण आपल्या आईवडिलांसाठी धावत असतात, की त्यांना कॅन्सर झाला होता, ते मागच्या वर्षी गेले. ह्याच्यामध्ये खूप अर्थकारणही आहे, कारण त्या शहरासाठी सुद्धा ते फार महत्त्वाचं असतं. म्हणजे एवढा मोठ्या प्रकारे 40-40 हजार जगातून लोक येतात, मग त्याचं टुरिझम वाढतं. त्याचबरोबरीने मग हॉटेल्स येतात, आणि मग त्याच्यामध्ये खूप चॅरिटीसुद्धा होते. म्हणजे मुंबई मॅरेथॉननी मागच्या वर्षी मला वाटतं दरवर्षी ते 30 किंवा 40 कोटी रुपये जमवतात. बरोबर. टाटासारखी आता त्याच्यामध्ये आता टाटा मुंबई मॅरेथॉन झाली, हो. म्हणून चॅरिटीमध्ये खूप सगळं एकत्र निगडीत आहे. म्हणून इट इज अ व्हेरी गुड स्पोर्ट विच एव्हरीबडी इफ आय कॅन डू इट एनीबडी कॅन डू इट. मी सांगतो ना, माझे मित्र माझ्यामुळे किती जण धावायला लागले, की कोणाला वाटलंच नव्हतं. कारण मी लिटरली इकडून 1 किलोमीटर रिक्षाने जायचो, मला चालायला आवडायचं नाही. पण जर का महेश करू शकतो तर कोणी करू शकतं, असं ते झालं. माझा पुढचा प्रश्न ॲक्च्युली तोच होता, की इथे भारतामध्ये ज्या पद्धतीने ही संकल्पना राबवली जाते, इथलं जे मॅनेजमेंट आहे आणि परदेशातलं मॅनेजमेंट, ह्याच्यामध्ये काही तफावत जाणवली का, किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा किंवा असं काही वाटतं का तुम्हाला? की आता सांगायला आवडेल की अजिबात काही तफावत नाही. क्या बात है. इक्वली बेटर. म्हणजे आता ज्या पद्धतीने मुंबई मॅरेथॉन किंवा बाकीच्या मॅरेथॉन होतात ना, वी आर इक्वली बेटर. खरं आपल्याकडे चॅलेंजेस खूप आहेत, कारण त्यांच्याकडे काही सिस्टीम्स आहेत ट्रॅफिकच्या किंवा काही रूल्स आहेत. आपल्याकडे एक तर आपले रस्ते छोटे आहेत, पण ज्या प्रकारे आता मुंबई मॅरेथॉन म्हणा किंवा सगळ्या भारतातल्या मॅरेथॉन होत आहेत, वी आर इक्वली बेटर. की म्हणून आपल्याकडच्या मॅरेथॉन जास्ती का चांगल्या असतात, कारण तिथे बाकी नंतर झाल्यावर कोणी विचारत नाही. आपल्याकडे इतका मोठा ब्रेकफास्टचा स्प्रेड असतो की आपल्या लोकांना खाण्याशिवाय चालत नाही. म्हणून आपल्याकडच्या मॅरेथॉन झाल्यावर एवढा मोठा ब्रेकफास्टचा स्प्रेड सुद्धा खूप चांगला असतो, टेस्टी खाण्याचा, आणि विच एव्हरी मॅरेथॉनर लाईक्स इन इंडिया. इव्हन ते सुद्धा बाहेरचे येतात, ते आश्चर्य होतं की बाबा तुमच्याकडे एवढे मोठे स्प्रेड्स कसे असतात ब्रेकफास्टचे. पण वी आर इक्वली बेटर. म्हणजे त्याच्यात अगदी म्हणजे टायमिंगपासून ते सगळ्या ज्या नियोजन असतं ते आपल्याकडे अगदी इक्वली बेटर आहे. विथ मोर चॅलेंजेस वी आर डुईंग व्हेरी वेल. मग टायमिंग, त्यांचा जो डेटाबेस आहे तोही सगळा परफेक्ट आहे? आता बऱ्यापैकी स्टँडर्डाइज झाला आहे. त्याच्या कंपन्याज आहेत, हां. तर ते आमच्या बीपवर एक चिप असते, बरोबर. त्या चिप वर तो टायमिंग असतं, आणि ते इतकं सुंदर आहे. म्हणजे माझी आई दरवेळेला ते बघत असते. म्हणजे मी बर्लिन किंवा कुठल्याही पाश्चात्य देशातला मॅरेथॉन जेव्हा करतो तेव्हा हे मोबाईलवर सगळं दिसत असतं. हां. म्हणजे मी धावणं चालू केलं की मी असा ट्रॅक होतो, आणि असे किती माझे मित्र हे बघत असतात. म्हणजे जरा जरी मी पाणी प्यायला थांबलो की मग माझ्या आईला टेन्शन होते, का थांबलाय काय झालं काय. कारण मला मॅक्झिमम वेळात तिला खूप भीती वाटत असते की हा मॅरेथॉन करतो, एवढं धावतोस. म्हणजे तिचं विथ दॅट, म्हणजे ती नेहमी मला सांगते असतात, खूप वेळा ती मला सांगते आता बास कर, आता किती धावणार आहेस तू अजून, असं तिचं म्हणणं असतं. पण ते आता इतकं चांगली टेक्नॉलॉजी झाली आहे की तुम्ही लिटरली ऑल वर्ल्ड मेजर्स, आता मुंबई मॅरेथॉन सुद्धा, की तुम्ही ते इतकं छान बघायला वाटतं की आणि आपण कोणालाही ट्रेस करू शकतो तसं. म्हणून ती टेक्नॉलॉजी आपल्याकडे चांगली आलेली आहे. प्रत्येक ठिकाणी तुमचं टायमिंग पण नोट होत राहतं ना, त्या एका म्हणजे 5-5 ह्याच्या लिपला सुद्धा ते सगळं म्हणजे GPS वरच नोट होतं. बरोबर. मग असं विचारते, तुमचं 42 किलोमीटरचं टायमिंग काय आहे? माझं 42 किलोमीटरचं सर्वात चांगलं टायमिंग आहे 3 तास 15 मिनिटं. 3 तास 15 मिनिटात एखादा माणूस 42 किलोमीटर धावतो. ॲब्सोल्युटली क्रेडिटेबल आहे. मॅरेथॉनमध्ये पण जसं आपलं टेनिसमध्ये, लॉन टेनिसमध्ये ग्रँड स्लॅम वगैरे असं आहे, तर तसं मॅरेथॉनमध्ये काही आहे का? तशा म्हणजे जगातल्या ज्या 6 मेजर मॅरेथॉन्स आहेत ना, म्हणजे शिकागो, न्यूयॉर्क,
टोकियो, बर्लिन, लंडन आणि बॉस्टन. बॉस्टन. या प्रत्येक शहराची माझ्या मुंबईची मॅरेथॉन आहे. पण वर्ल्ड ॲथलेटिक असोसिएशननी काही मॅरेथॉन्स मान्यता त्यांनी दिलेली आहे. म्हणजे फरक असा आहे की मुंबई मॅरेथॉन खूप चांगली होते, जवळजवळ 40,000 रजिस्ट्रंट्स त्याला असतात, पण फुल मॅरेथॉनला 7,000 ते 8,000 असतात. ओके. आणि ह्या ज्या मॅरेथॉन्स मी केल्या आहेत त्याला बर्लिनला 40,000 ते 45,000 फुल मॅरेथॉनर्स जगभरामधून येतात. बापरे. एवढा फरक आहे. टोकियोला सुद्धा असेच 35,000 ते 40,000. हं. हे सगळे जगभरामधून येणारे मॅरेथॉनर्स आहेत, ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतात. म्हणून या ज्या 6 मेजर मॅरेथॉन आहेत हं. त्या कंप्लीट केला की तुम्हाला त्या 6चं मेडल मिळतं. ॲबट नावाच्या कंपनीने ती संकल्पना केली आहे. म्हणून तशा मेजर मॅरेथॉन म्हणाल तर या 6 आहेत. आणि मग बाकी प्रत्येक शहराची मॅरेथॉन आहे. म्हणजे मग ह्या साधारण किती वर्षात तुम्ही नाही, तसं ते तुम्ही 6 ते 8 वर्षात करू शकता. करू शकता? तसं त्याचं टायमिंग नाही आहे, कारण त्याच्यामध्ये सर्वात कठीण जी मॅरेथॉन आहे ती बॉस्टन मॅरेथॉन आहे. बॉस्टनची मजा अशी आहे की बॉस्टन मॅरेथॉन म्हणजे बाकीच्या मॅरेथॉन सुद्धा तुम्हाला टायमिंगने मिळतात, पण ते मिळू शकतं, नाही असं नाही. पण बॉस्टन मॅरेथॉनला तुम्हाला एक विशिष्ट टायमिंग असल्याशिवाय पार्टिसिपेटच करता येत नाही. आणि तुम्हाला पार्टिसिपेट बॉस्टन मॅरेथॉनमध्ये करायचं असेल तर तुम्हाला ते टायमिंग इतकं त्यांनी कठीण ठेवलेलं आहे. आणि त्याला जवळजवळ आता 125 वर्ष झाली. बॉस्टन मॅरेथॉन 126 वर्ष, सगळ्यात जुनी मॅरेथॉन आहे ती जगामधली टाइम्ड मॅरेथॉन. आणि त्यांना लक्षात आलं की जसं ते लोक जास्ती यायला लागले तसे ते टायमिंग अजून कठीण करत गेले. आणि ते अजून कठीण करत गेल्यावर अजून लोक जास्ती यायला लागली. म्हणजे त्याचं आता हे असं आहे की तुम्ही जेवढं लोकांना चॅलेंज करता ना तेवढे लोक ते जास्त करायला? जास्ती त्याला ते ॲक्सेप्ट जास्ती करतात. म्हणून बॉस्टन मॅरेथॉन खूप जणांना अशी मिळत नाही. म्हणून ते 6 जण करणारे खूप कमी आहेत. म्हणजे मी जेव्हा केलं त्यावेळेला आम्ही भारतातले जवळजवळ 42-43 जण फक्त होते ज्यांनी 6 कंप्लीट केल्या होत्या. आता तो दरवर्षी नंबर वाढतो. हो, तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारावरती लिहिलेलं आहे की हे 40वे इंडियन आहेत ज्यांनी हे पूर्ण केले. आणि आज ते मेडल इथे घेऊन आलेले. म्हणजे ते हे प्रत्येकाचं मेडल मिळतंच, हो. पण जेव्हा 6 तुम्ही कंप्लीट करता तर त्या 6चं मिळून हे असं मेडल मिळतं. आणि ते मला सगळ्यात शेवटी बॉस्टनचं मिळालं, कारण मी ठरवलं होतं की बॉस्टन मॅरेथॉन मी जर का क्वालिफाय झालो तरच करणार आहे, नाही तर मी ठरवलं होतं की मी ते करणार नाही. मला 6 मॅरेथॉन्स करायचं स्वप्न होतं, पण मी ठरवलं होतं की मी कुठल्या ट्रॅव्हल एजंट थ्रू किंवा चॅरिटी बिबनी जाणार नाही. आणि शिकागो मॅरेथॉनमध्ये मी ते क्वालिफाय झालो. आणि ते म्हणतात ना एक असं वेळ असतं, ते मला लिटरली वेळ लागलं होतं की मला ते बॉस्टन मॅरेथॉन काही झालं तरी क्वालिफाय करायचे. आणि त्याच्यानंतर कोविड लागला. खरं म्हणजे माझ्या त्या 6 वर्षात झालं असतं, पण कोविडची 2 वर्ष गेली. पण ती गेली म्हटल्यावर अजून मला बरं का वाटलं, कारण माझं सातत्य मला खंडित करता आलं नाही. मी त्या सातत्याने परत ते चालू ठेवलं. म्हणून ते बॉस्टन मॅरेथॉन वॉज द बेस्ट, कारण ती सर्वात कठीण मॅरेथॉन आहे. त्याच्यामध्ये एक तर येणारी लोक सगळे ॲथलीटच असतात आणि ती अपहिल डाऊनहिल तशी आहे, पण नाही आय कुड क्वालिफाय फॉर दॅट. आणि मग ते हे मेडल ॲबट कंपनी थ्रू मिळतं. आणि ते म्हणजे खूपच एक वेगळा रोमांचक एक्सपिरियन्स असतो. म्हणजे या सगळ्याच मॅरेथॉन्स तसं आहे की जेव्हा तुम्ही मॅरेथॉनचं मेडल त्या दिवशी घालता आणि तुम्ही शहरात जेव्हा फिरता तेव्हा एक तर तुम्हाला तिकडचा पब्लिक ट्रान्सपोर्ट हा फ्री असतो. ते शहर तुम्हाला ते एक हे देतं. आणि नंतर कुठल्याही तुम्ही दुकानात गेलात तर तुम्हाला लोक विश करतात की अरे तुम्ही कंप्लीट करत, कॉंग्रॅच्युलेशन्स. काही ठिकाणी तुम्हाला जेवण फ्री असतं, काही ठिकाणी तुम्हाला कॉफी फ्री असते. आणि हे जेव्हा मेडल घालून जेव्हा मी बॉस्टनला फिरत होतो तेव्हा तिथे असे 40,000 लोक होते. आणि ही मेडल घालणारी नॉट इव्हन 1% लोक. म्हणून हे सगळे ॲथलीट्स तुम्हाला जेव्हा ॲप्रिशिएट करतात ते फिलिंग खूपच हे असतं. आणि मग तुम्हाला सांगायला आवडेल की म्हणजे खूप जगामध्ये खूप ठिकाणी फिरलो आहे मी. म्हणजे मी आता परवा मिडनाईट मॅरेथॉन केली नॉर्वेची. म्हणजे ती रात्री चालू होते. हे एक्सपिरियन्सेस खूप वेगळे असतात, कारण ती रात्री म्हणजे तिकडे सूर्यास्त होत नाही ना त्या समरमध्ये, म्हणून ती रात्री 12 वाजता चालू होते. आणि तुम्ही धावताना तुम्हाला रात्री सूर्य समोर असं दिसत असतो. उगवताना दिसतो. पण जगामध्ये असे खूप सुंदर देश आहेत, भारत देश सुंदर, पण सर्वात सुंदर मला कुठलं फिलिंग वाटतं माहिती आहे का, जेव्हा मी फिनिश लाईन कंप्लीट करतो ना, हे जे फिलिंग आहे ते त्याला रिप्लेसमेंट नाही. आणि हे आपण जेव्हा चालू करतो मॅरेथॉन तेव्हा जशी ती मॅरेथॉन आपण धावत जातो, म्हणजे आधी 10 किलोमीटर होतात, मग 20 किलोमीटर होतात, आणि तुम्हाला पेन वाढत जातं तुमचं. म्हणजे इट इज नॉट असा केकवॉक कुठलीच मॅरेथॉन नाहीये, कोणाचीच नसते. तुम्ही कितीही सराव केलात तरी बॉडी विल गिव्ह अप आफ्टर 25-30. आणि मग इट इज अ माइंड गेम, ॲब्सोल्युटली माइंड गेम. कारण मग तुमचं ट्रेनिंग महत्त्वाचंच आहे, पण 35ला असं एकदा येतं की हे का करतोय आपण सोडून द्यावं हे सगळं.
आणि मग तिथे जे तुम्ही तुमच्या स्वतःशी बोलत जाता हं. ते जे एक्सपिरियन्स आहे, कारण इट इज अन इंडिव्हिज्युअल गेम ना, तुमच्याबरोबर कोणीच नसतं. कोणीच नसतं. मग तुमचे तुमचे सगळे घरचे तुम्हाला आठवतात, देव आठवतात, मग तुमचा कोच आठवतो. हं. आणि मग जेव्हा तुम्हाला ती फिनिश लाईन जेव्हा तुम्ही कम्प्लीट करता, दॅट फिलिंग इज अनबिलिव्हेबल. म्हणजे ते त्याच्यासारखं कधीच कुठे मिळत नाही. म्हणून तर आपण म्हणजे आधी जेव्हा 35 किलोमीटर असं आपण म्हणतो, आम्ही म्हणतो की आता शेवटची मॅरेथॉन मी करणार नाही, हं. आणि मग जेव्हा कम्प्लीट झाल्यावर म्हणतो आता आता पुढची करायची आहे. करायची. अ, या ह्याच्यामध्ये आता बरेच असे इन्सिडेंट्स झाले की धावताना हार्ट अटॅक आला, हे आलं. म्हणजे कदाचित आईची काळजी या बातम्यांनी पण असू शकते. तर असे काही इन्सिडेंट्स, आणि मुख्य म्हणजे अशा वेळेला जेव्हा तुम्ही माइंड गेमच्या गोष्टी करता, तर त्यावेळेला मॅरेथॉनमध्ये तुम्ही काय पथ्य पाळलं पाहिजे, म्हणजे प्रत्यक्ष धावताना? तेव्हा काय माहिती आहे का, मला पर्सनली असं वाटतं फिटनेससाठी 42 किलोमीटरची गरज नाही. हं. मी जरी करत असलो तरी तुम्हाला फिटनेससाठी 10 किलोमीटर खूप झालं. कुठल्याही नॉर्मल इंडिव्हिज्युअल जर का 10 किलोमीटर रनिंग करत असेल, मग तो पेस वगैरे काही बघायची गरज नाही. मग तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या स्पोर्ट्स करायची गरज नाही. पण तुम्हाला मॅरेथॉन किंवा हाफ मॅरेथॉन करायची तर सरावाशिवाय तुम्ही करूच शकत नाही. म्हणजे तुम्हाला जे 3 ते 4 महिन्याचं ट्रेनिंग आहे त्याच्याशिवाय तर कोणी त्याच्यामध्ये व्हेंचरच होऊ नये. म्हणजे तुमचं ट्रेनिंग, मग तुमची स्लीप म्हणजे झोपेचा हे, आणि तुम्हाला हे सगळं कामधंदा सांभाळून करायचं आहे. म्हणून ह्या गोष्टीची सांगड तर का तुम्हाला घालता आली तरच तुम्ही ते करावं. कोणीतरी माझा मित्र करतोय त्याला जमताय म्हणून मी ते करतो, आणि आहार आहेच मी त्याशिवाय. म्हणजे या सगळ्याची सांगड घालता जर का आली आणि ते सातत्य ठेवलं आलं तरच तुम्ही 10 किलोमीटरच्या वरती व्हेंचर करा. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्यांना हा त्रास अनफॉर्च्युनेटली होतो, खरं सांगायचं तर एवढी लोक याच्यात आता यायला लागली आहेत. म्हणजे आता 40-40 हजार जर का लोक त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायला लागली, हा एखादा इन्सिडन्स अनफॉर्च्युनेटली होतो, पण ते त्याचं म्हणजे त्याचं चर्चा खूप होते. उदात्तीकरण हा खूप मॅरेथॉन जास्त करणारा होता तरी त्याला हार्ट अटॅक. हां. म्हणजे मी मॅरेथॉन करतो म्हणजे मला हार्ट अटॅक येणार नाही असं नाही, पण त्याचे चान्सेस प्रोबॅबिलिटी खूप कमी होते. म्हणजे याच्यामध्ये तुमच्या नाईट नंतर तरी सातत्य होतंच, आणि म्हणजे लाईफस्टाईलच बदलते ना. मला रात्री झोपायलाच लागतं, सकाळी 5 वाजता मला आता जागच येते. म्हणून तुमची लाईफस्टाईल बदलली की मग नॅचरली म्हणजे सर्वात जास्ती जे सध्याचे, म्हणजे मी मेडिकल बॅकग्राऊंडचं सांगतो की आपल्याकडे इन्फेक्शियस डिसीजेस खूप कमी झाले, हं. कारण स्वच्छता वाढली, अँटीबायोटिक्स आली, आणि सर्वात दुपटीने वाढलेत ते लाईफस्टाईल रिलेटेड. सगळे डिसीजेस आपले लाईफस्टाईल रिलेटेड आहेत. म्हणजे हायपरटेन्शन म्हणा, हं. किंवा डायबिटीस म्हणा, किंवा थायरॉइड म्हणा, ओबेसिटी. सर्वात महत्त्वाची आपल्याला जी, वी आर द डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. म्हणजे हे काय सांगायला बरं वाटत नाही, चांगलं नाही. आणि आपला आहार इतका चांगला आहे पण त्याची आपण एवढी वाट लावली आहे. कारण आपल्याला पाश्चात्य देशाचं आपण मॅकडोनाल्ड्स आणि आपल्याकडे जेवढे जास्ती चेन्स मला दिसतात ते काय सुबत्ताचे लक्षण असलं तरी त्याच्यामुळे खूप लोकांच्या, आणि कधीतरी आम्ही जातो हे जे कारण असतं तिथे खरं सांगायचं तर कधीच जाता कामा नाही त्याची. कारण त्याला एकदा तुम्ही गेलात की तुम्हाला परत जावंसंच वाटतं. त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आणि शुगर आणि सॉल्ट एवढी आहे, म्हणजे काय तुम्ही संन्यास घ्या असं मी म्हणणार नाही. कुठल्याही गोष्टीची सांगड जर का तुम्ही मध्यम मार्ग जर का वापरला तर तुम्ही तिथेही जाऊ शकता, पण तो अनफॉर्च्युनेटली होत नाही. हल्ली लाईफस्टाईल एवढी लोकांची वाईट झाली, आणि सगळे लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस आहेत. म्हणजे इथे मला खूप सिनियर सिटीजन दिसत आहेत. आता प्रत्येकाला कुठली ना कुठली तरी गोळी चालू असेलच. चालू नसेल तर हॅट्स ऑफ टू देम. कुठली ना कुठली तरी गोळी ही चालू असतेच. आता आय डोंट नो हे आपण एवढे आपला समाज म्हणा किंवा समाज म्हणून याचा विचार करायला पाहिजे की एवढ्या आपल्याला गोळ्या घ्यायला लागतात, म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकत आहे. आता एवढ्या गोळ्या घ्यायची गरज आहे का, दॅट्स अ कॉन्ट्रोवर्शियल थिंग. पण आणि आमची पिढी आणि आमच्या पुढच्या पिढीचं तर काय होणार आहे मला माहीत नाही, कारण इट इज सच एवढा आमच्या पिढीवर, आमच्या पुढच्या पिढीवर या सगळ्या मीडियाचा आणि याचा हे आहे की एवढं प्रोटीन खायला पाहिजे, आणि मग त्या ॲडव्हर्टाईजमेंट्स बघून एवढ्या पण इव्हन आता तुम्ही एक लग्न बघितलं त्याच्यामध्ये जो वर होता वराचा सुद्धा वजन त्यांच्याकडे काय नाही आहे, बरोबर. त्यांच्याकडे पण तरी सगळंच आहे. शेवटी पैसाही असला पण तरी. तरी एवढं सगळं असून सुद्धा जे काही कम्फर्ट बरोबर ज्या काही वार्षिक गोष्टी येतात या सगळ्या कम्फर्टशी निगडीत आहेत. जेवढा कम्फर्टेबल तुम्ही जेवढे होता तेवढे तुम्हाला बाकीच्या गोष्टी तुमच्याबरोबर मागे येतातच. आणि आपण पाश्चात्य देशांकडून हे खूप बघण्यासारखं आहे की त्यांच्याकडे जे काही त्यांच्या चुकाच झाल्या त्या आपण तशा रिपीट न करता आपल्यावर काहीतरी त्याचा हे बोध घेतला पाहिजे असं वाटतं. बरं. ह्याच्यामध्ये काही टनेल मॅरेथॉन किंवा म्हणजे अमेरिकेमध्ये अशा खूप मॅरेथॉन आहेत अच्छा. की जी एक सियाटलला मॅरेथॉन आहे ती जी टनेल म्हणून जाते.
फक्त टनेलमध्ये. हा म्हणजे ते एक जुना टनेल आता तो अबंडंट होता, रिडंडंट होता, तर तो त्या टनेलमध्ये त्यांनी मॅरेथॉन केली. ती मी सियाटलला केली होती. हं. म्हणजे ते यू आर रनिंग विथ गिअर आणि तुम्ही टनेलमधूनच धावता आणि तो सिनिक रूट आहे, म्हणजे त्या टनेल मध्ये मध्ये येतात आणि मग तो त्या एका फॉरेस्टमधून जातो आणि आजूबाजूला कोणीच नसतं. ते कमी जण करतात खूप आणि तो एक वेगळाच अनुभव आहे. म्हणजे अनुभव म्हणण्यापेक्षा तुम्ही कोणीच नाही ना आजूबाजूला, तुम्ही एकटेच धावताय हं. आणि देन त्या निसर्गामध्ये तुम्ही जेव्हा धावता तेव्हा एक वेगळा अनुभव. असेच अजूनही काही वेगळे अनुभव आहेत का, की असे मुद्दामून नाही, सांगावेसे? म्हणजे मी जी मिडनाईट मॅरेथॉन ती केली ती तर अशीच होती की म्हणजे, आणि आता मी ठरवलंय की आता ही कॉम्रेड करणार आहे त्याला अल्टिमेट ह्युमन रेस असं म्हणतात. म्हणजे हो, बरोबर आहे. हा म्हणजे ते एन्ड्युरन्स तुमचा एवढा पाहिजे आणि तुम्हाला 90 स्वतःला एवढं किलोमीटर. चॅलेंज, आणि ते 42 किलोमीटर नंतर अजून तुम्हाला 42 किलोमीटर करायचं आहे. बरोबर. आणि आणि ते मी म्हटल्याप्रमाणे इट इज अ माइंड गेम. तुम्ही ठरवलं आणि त्याच्यातच ती मजा आहे की तुम्ही ठरवलं ते की मनुष्यबळ, आणि मॅरेथॉनच असं नाही, कुठलंही तुमचं कार्य तुम्ही जर का ते ठरवलं आणि तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर गेलात, आपण खूप कम्फर्ट झोनमध्ये जायचा जो प्रयत्न करतो सध्या, त्याच्या बाहेर गेलात तर तुम्हाला सक्सेसेस नक्कीच मिळणार. पण त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर तुम्हाला जायची जी मानसिकता आहे ही मॅरेथॉनमुळे मला आली. आली. म्हणजे नॉट माझा मॅरेथॉनचा फायदा मला माझ्या ओव्हरऑल प्रॅक्टिसमध्येही खूप झाला. कारण आम्हाला कॉम्प्लिकेशन्स खूप येतात ना, बरोबर. कॉम्प्लिकेशन येतात, एवढ्या काय सगळेच गोष्टी सुरळीत नसतात. सुरळीत नसतात. पण ह्याचा जो फायदा बाकीच्या ह्याच्यात झाला की तुम्हाला जर का कुठलीही गोष्ट सातत्य तुम्ही ठेवलीत, तुम्ही जर का रिलिजियसली कुठलीही गोष्ट फॉलो केलीत, तर बहुतेक वेळेला तुम्हाला सक्सेस मिळतो. काही नशिबाच्या गोष्टी असतील त्या गोष्टी वेगळ्या. मग हेल्थपासून ते माझ्या प्रॅक्टिसपासून त्या बाकीच्या लाईफस्टाईलमध्ये व्हायचा खूप फायदा आला. म्हणजे मॅरेथॉन धावा, नाही, मॅरेथॉन धावा असं नाही, 10 किलोमीटर कुठली तरी तरी धावा. ऍक्टिव्हिटी चालू ठेवा. कारण हे तुम्हाला म्हणजे शारीरिक आणखीन मानसिक असं दोन्ही स्वास्थ्याला उपयोगी पडणारी गोष्ट आहे. मेडिटेटिव्ह खरं सांगायचं तर फॉर मी मेडिटेशन, मी इट इज ॲट द लेवल इट इज मेडिटेटिव्ह. यू जस्ट स्टार्ट टॉकिंग विथ युअर सेल्फ. आणि कुठलाही स्पोर्ट तसाच आहे, म्हणजे मॅरेथॉन हा असं नाही, कुठल्याही स्पोर्टमध्ये तुम्ही एकदा मेडिटेटिव्ह लेवलला गेलात की मग तुम्हाला त्याच्यात, कारण ते पेन आहे ना, ते पेन कसं आवडायला लागेल कोणाला, त्याचं दुखणं आहे नाही म्हटलं तरी इट इज नॉट अ स्ट्रेट फॉरवर्ड थिंग. बरं. पण ते पेन तुम्हाला आवडायला लागतं म्हणजे इट इज अ मेडिटेटिव्ह स्टेट विच यू गो आणि दॅट इज फन. याच्याबरोबर एक ची मॅरेथॉन जी तुम्ही म्हटलं सातारा जिल्ह्यात. ती 65 किलोमीटरची आहे. ती ट्रेनिंगचा भाग आहे याच्यातला. अच्छा. ती आता मी मागच्याच रविवारी आम्ही 50 किलोमीटरची पावनाची केली. हां. रविवारी रात्री चालू होते, 12:30ला ती रेस चालू होते. हं. आणि काशी एप्रिलमध्ये आहे. मग त्या ह्याच्यातला भाग आहे, म्हणजे ट्रेनिंग तुमचं जे आहे ते 50 किलोमीटर, 55 किलोमीटर, 65 किलोमीटर, आणि मग ती 65, 70 आणि नंतर मग एकदम 90 किलोमीटर डायरेक्ट, म्हणजे कॉम्रेडला जायला. कॉम्रेडला. ती आहे जूनमध्ये. हं. पण म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी 65 किलोमीटरची काससारख्या ठिकाणी एक मॅरेथॉन होते आणि त्याची माहिती फारच कमी लोकांना आहे. कारण ते काय करणारीच लोक कमी आहेत नाही, हं. म्हणून जे त्याच्यात इंटरेस्टेड आहेत तेच त्याच्यामध्ये जास्ती सहभाग घेतात. बरं. या सगळ्या ह्याच्यामध्ये आता तुम्ही क्वालिफिकेशन्स सांगितले की कसं तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकाल किंवा काय अनुभव सांगितले. या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही एक VPM अर्थातच विद्याप्रसारक मंडळाचं ट्रस्टी च्या ह्याने काम करता. तर या सगळ्यासाठी वेळ कसा देता आणि परत वेळेवरच आलो, ही सगळी धुरा सांभाळता कशी त्याची? नाही, खरं सांगायचं तर ह्याचाच फायदा असा होतो की माझा दिवस सकाळी 5ला चालू होतो आणि एकदा लवकर दिवस चालू झाला की मग तुम्हाला टाईम मॅनेजमेंट हीच महत्त्वाची आहे. हं. आणि मराठे सरांसारखे साथी असल्यावर प्रॉब्लेम नाही ते, म्हणून आम्ही BPMला आम्ही दुपारी जायला लागलो आहे सध्या. हां. म्हणजे पण ते टाईम मॅनेजमेंटच सर्वात महत्त्वाचं आहे. आणि एकदा टाईम मॅनेजमेंट जमली की मग वेळ मिळतोच, वेळ मिळत नाही असं होत नाही. म्हणजे पण त्याची आवड म्हणजे कारण शैक्षणिक आणि सामाजिक हे सगळं तुमच्या कुटुंबाकडून पण आलेलं आहे. हो, पण ते आवड म्हणजे म्हटल्यावर त्याच्यात पडल्यावर आपल्याला पाण्यात पडल्यावर पोहायला लागतं तशातला प्रकार आहे तो. पण आता आवड निर्माण व्हायला लागली आहे, त्याच्यात एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे. कारण शिक्षण क्षेत्र असं आहे आणि त्याच्यात खूप काम करता येण्यासारखं आहे. आणि विद्याप्रसारक मंडळाची अशी गोष्ट आहे की ॲब्सोल्युटली अपॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे. हं. म्हणजे इथे शिक्षण महर्षी कोणीच नाही आहेत. हां, ते महत्त्वाचं आहे. आणि शिक्षण महर्षांनी काय वाईट काम केलं असला भाग नाही, खूपच म्हणजे ते पॉलिटिकल असले तरी त्यांच्या इन्स्टिट्यूटसुद्धा खूप मोठ्या आहेत. पण शिक्षणाने समाज बदलतो हे जे माझ्या आजोबांनी वडिलांनी ते जे, आणि बदलायचं असेल तर शिक्षण जास्तीत जास्त शिक्षणात
च्या संधी उपलब्ध करून देणं हे याच्यासारखं सॅटिस्फॅक्शन असू शकत नाही. आणि चॅलेंजेस त्याच्यात वेगळेच आहेत, म्हणजे ह्युमन मॅनेजमेंट जास्ती त्याच्यात आहे, कारण एवढ्या मोठ्या व्यापामध्ये ह्युमन मॅनेजमेंट करणं जास्ती कठीण असतं. प्रत्येकाचे हेवेदावे इगोज तर ते जास्ती आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे मराठे सरांसारखे साथीदार असल्यावर काय प्रॉब्लेम नाही. आम्ही भेटत असतो दुपारी. सरांचा मला बरोबर 1 वाजता फोन येतो की हां. किती वाजता भेटायचं आहे. म्हणून आहे वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे तो, पण त्यात खूप काम करायचं आहे. आणि आता 2-1 वर्षापासूनच जायला लागलो त्याच्यात. हां. सामाजिक सगळ्या ह्या संस्था, तुमचा डॉक्टरी पेशा आणि मॅरेथॉन हे सगळं सांभाळताना सामाजिक आरोग्य ह्या दृष्टीने तुम्ही जी पावलं उचललीत ती वेगवेगळ्या PIL अर्थात जनहित याचिका दाखल करून, तर त्याविषयी आम्हाला सांगाल का? ते खरं सांगायचं तर म्हणतात ना तुम्ही, इफ यू वॉन्ट टू, प्रॉब्लेम्स खूप आहेत. प्रॉब्लेम्सला ॲड्रेस करायचा असेल तर यू हॅव टू बिकम द पार्ट ऑफ दॅट प्रॉब्लेम. कारण नाहीतर सगळी इतकी निगेटिव्हिटी आहे ना की काहीच बदलणार नाही, असंच चालू राहील भारतामध्ये. ही जी निगेटिव्हिटी आहे त्याच्यामध्ये जर का तुम्हाला बदल घडवायचा असेल तर एक तर तुम्हाला पॉलिटिकल पार्टी जॉईन करायला लागेल, जो आपला पिंड नाही, माझा तरी पिंड नाही. बरोबर. पॉलिटिकल पार्टी जॉईन केली की त्याचे जे काही नियम आहेत ते आपल्याला पाळता येणार नाहीत. आणि मग तुम्हाला तुमचं म्हणणं जर का सांगायचं असेल तर मग तुम्हाला एक तर हे करायला लागेल किंवा मग कुठल्या तरी NGO जॉईन करायला लागेल. मग त्याच्यातही तुम्हाला वेळ द्यायला लागेल. पण झालं असं की आमच्या हॉस्पिटलसमोर 2 हॉल निघाले. कुठले हॉल? लग्नाचे हॉल निघाले. तर त्याच्या विरोधात आम्ही काही नव्हतो, पण प्रॉब्लेम असा झाला की त्या वराती ज्या यायच्या लग्नाच्या हॉलच्या त्याचा एवढा त्रास आम्हाला व्हायला लागला. आणि आम्ही त्यांना सातत्यानं सांगायचो की बाबा आम्ही काय वरातीच्या विरोधात नाही होत, पण या हॉस्पिटलसमोर असं चालू शकत नाही. तुम्ही रोजच तुमची लग्न त्या 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 ह्यांचा प्रॉब्लेम नव्हता, कारण ते त्यांचं एकदाच लग्न असायचं, पण त्या हॉलवाची चूक होती. आणि आपल्याकडे तो कन्सेप्टच नव्हता की बाबा हॉस्पिटल असेल की तिथे शांतता आणि स्वच्छता या 2च गोष्टी हॉस्पिटलला लागतात. पण ते पोलिसांना सांगून काही उपयोग झाला नाही. आणि नंतर मग मी पेपर वाचताना मला असं लक्षात आलं की पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हे एक चांगलं साधन असू शकतं. की तुम्ही जर का तुमचं म्हणणं ऐकतच नसेल कोणी, तर तसं मग मी आणि लकीली मला चांगले वकील मिळाले, म्हणून एक ती मी पहिली जवळजवळ 10 वर्षापूर्वी 11 वर्षापूर्वी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन बॉम्बे हायकोर्टमध्ये करायला लागते. की ध्वनी प्रदूषणाचे जे नियम आहेत ते नियम अतिशय चांगले आहेत कोर्टाने. आणि जागतिक आरोग्य संस्था वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही अपॉलिटिकल असते, ते सगळे देश म्हणून ती चालवतात. चालेल. त्या गाईडलाईन्स अतिशय चांगल्या, ज्या सामाजिक आरोग्याशी निगडीत आहेत. म्हणजे आवाज किती असावा, त्याचा काय त्रास होतो, त्याच्या गाईडलाईन्स खूप चांगल्या होत्या, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन अजिबात होत नव्हतं. मग ती जी जनहित याचिका आम्ही टाकली त्याच्यामध्ये मी असा विचार केला की माझ्या हॉस्पिटलसाठी करणं खूप सोपं होतं. मी जर का रिट पिटिशन केलं असतं ते लगेच मला त्याच्यात, पण म्हटलं तर आम्हाला जो त्रास होतो तो सगळ्यांनाच त्रास होत असेल. आणि असं लक्षात आलं की पोलिसांनाही त्याची माहिती नव्हती की असं काहीतरी असतं ध्वनी प्रदूषण म्हणून. एक 12 वर्षापूर्वीची सांगतोय गोष्ट. आणि मग ती त्याच्यामध्ये मग ते आम्हाला त्याच्यात यश आलं. जवळजवळ 3 ते 4 वर्ष ती केस चालली, 10 वर्ष. पण हे जे आता 4 झोन्स डिक्लेअर झालेले आहेत की म्हणजे हॉस्पिटल्स, कोर्ट्स, धार्मिक स्थळं आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, हे सगळे सायलेंट झोन्स आहेत. आजूबाजूला तिथे 100 मीटर कुठल्याही प्रकारचा आवाज एका लिमिट नंतर चालत नाही. हे सगळं या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नंतरच आलं की हे डिफाईन झालं की बाबा तुम्हाला या 4 ठिकाणी तरी तुम्ही शांत ठेवायलाच पाहिजे. कारण हॉस्पिटलमध्ये जातो कोण? रुग्ण जातो. तुम्ही तिथे आजूबाजूला असे तिथे मोठे मोठे आवाज होऊ शकत नाहीत. मग ते डेसिबल डिफाईन झाले. आणि मग त्याच्यामध्ये खूप, मग कोर्टामध्ये गेल्यावर आणि तुम्ही सातत्य परत त्यात दाखवलं, मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा ओवाळपण होऊन अतिशय चांगला तो निर्णय आला. मग ते एक ते गुंतत गेलं. एकदा त्यावेळेला असं डिफाईन झालं की मग हॉस्पिटल्स, त्यांनी सगळी कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल, आमचं हॉस्पिटल, कौशल्य, ज्युपिटर, ही सगळी हॉस्पिटल डिफाईन झाली की याच्या आजूबाजूला. आणि मग ते झालं तर मग पोलीस दंड करू शकतात, असं ते एकदा लॉ झाला. मग त्याच वेळेला हॉकर्सचा खूप मोठा प्रश्न दिसत होता. आमच्या हॉस्पिटलच्या जी गल्ली होती, पुढची गल्ली म्हणजे गावदेवी, ती गल्ली आम्ही कधी बघितलीच नव्हती. म्हणजे इट वॉज ऑलवेज ऑक्युपाईड बाय हॉकर्स. मग दुसरी PIL मी केली आहे की ती हॉकिंग पॉलिसी जी असते, प्रत्येकाच्या पॉलिसीज आपल्याकडे अतिशय चांगल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतात, पण ते इम्प्लिमेंट होत नाहीत. आणि ते इम्प्लिमेंट कोण करू शकतं? एक तर पॉलिटिशियन्स करू शकतात. पण ते त्यांनी जर का नाही केली तर ॲज अ सिटिझन आपलं काम आहे की आपण फक्त शिव्या घालायच्या
किंवा काहीच होत नाहीये, आपण काहीच करू शकत सांभाळून नाही. गप्प बसायचं. म्हणून मला असं वाटलं की दॅट इज अ व्हेरी गुड मीडियम, की तुमचं म्हणणं थ्रू कोर्ट्स तुम्ही अशी कामं करू शकता. आणि मग ते म्हणजे ती जी दुसरी PIL होती ती हॉकिंग पॉलिसी ठाण्यामध्ये इम्प्लिमेंट व्हावी. मग ते हॉकिंग झोन्स कोर्टाने करायला सांगितले. आणि तो जो गावदेवी मैदानचा रस्ता आहे, त्या रस्त्याची मजा अशी आहे, म्हणजे काम करायचं म्हटलं तर कॉर्पोरेशन कसं काम करू शकतं. आम्ही म्हणजे ते केसेस लागत नाहीत, त्यालाही 2.5-2 वर्ष लागतात. आणि तुम्ही कंटाळून चालत नाही, तुम्हाला शांत डोक्याने या गोष्टी करायला लागतात. तर आम्ही ते फोटो दाखवायचो की काहीच होत नाही आहे. कारण मी जिथे राहायचो तिथे फोटो काढून आम्ही ते दाखवायचो. तर 3 ते 4 हिअरिंग झाल्यावर कॉर्पोरेशनची लोक, आणि कॉर्पोरेशनच्या विरोधात असते, म्हणजे महेश बेडेकर अगेन्स्ट TMC, कमिशनर इन्व्हॉल्व असतो त्याच्यामध्ये. तर ते जयंत पटेल जज होते, त्यांनी एकदा विचारलं की 4 वेळा पिटिशनर येत आहेत, हे का होत नाही आहे. ते एवढे वैतागले, ते म्हणाले जर का पुढच्या सोमवारपर्यंत मंगळवारपर्यंत हे नाही झालं तर मी कमिशनरला कोर्टात बोलवीन, तुम्हाला इथे उत्तर द्यायला लागेल मला. आणि हे मी दुपारी 2-2:30ला माझी OPD झाल्यावर युजली कोर्टात जायचो, आणि मी 4-5 पर्यंत ट्रेननी परत यायचो. तर मी निघाल्यावर मी येईपर्यंत आम्हाला कळलंच नाही की आमची जी गावदेवी मैदानाची गल्ली होती तिथे TMCनी 5-6 बुलडोजर मागितले. त्याने ती सगळं क्लिअर केलं 4 तासामध्ये, आणि तिथे 2 दिवसामध्ये कॉन्क्रीटचा रस्ता करून टाकला. म्हणजे वर्षानुवर्ष थांबलेलं हे अगदी 4 त्यांना ते तासामध्ये. आणि मग ते स्टेशन सगळं परिसर क्लिअर केला. आम्ही त्यांना दाखवायचं होतं की आम्ही किती करतोय. म्हणजे जर का करायचं म्हटलं तर ते. आणि मग त्याच्यानंतर कसं आलं, ते जी हॉकर्स क्लिअर झाले, ती साधी माणसं होती, ती काय त्यांच्या विरोधात आमचं नव्हतं. ती सगळी माझ्याकडे आले की कुठली तुम्ही भूमिका घेतलीत ना की त्याच्यात दुसराही अंग असतो. कारण पहिले म्हणजे लोकांना संशय यायला लागतो की बाबा ह्याला काहीतरी पॉलिटिकल पार्टी जॉईन करायची आहे का, किंवा ह्याला पब्लिसिटीच्या मागे आहे का. म्हणजे ती भूमिका घेतली की त्याच्याबरोबर काटेही येतातच. मग नंतर आम्ही कोर्टामध्ये असं सांगितलं की आम्ही हॉकर्सच्या विरोधात नाही आहोत, पण ते रस्त्यावर नाही बसू शकत, त्यांना तुम्ही वेगळी जागा द्या. म्हणून मग ते हॉकिंग झोन्स, जे की बाबा तिथे हॉकर्सना कुठलाही हप्ता द्यायची गरज नाही, त्यांना पाणी द्या, त्यांना चांगलं लाईट द्या, पण त्याचं परत इम्प्लिमेंटेशन. कारण मग त्याच्यामध्ये ज्या वेळेला भ्रष्टाचार येतो त्यावेळेला मग, पण ते इम्प्लिमेंटेशनसाठी मला असं वाटतं नागरिकच पुढे येऊ शकतात. मग तिसरी जी PIL होती ती सेन्सिटिव्ह म्हणण्यापेक्षा सेन्सिटिव्हच म्हणायला पाहिजे, कारण सणांचं बदलणारं स्वरूप, त्याच्यामध्ये मॅक्झिमम पॉलिटिकल पार्टी ज्या इन्व्हॉल्ड होत्या. कारण या सगळ्या मला असं वाटलं की सगळे सण हे पॉलिटिशियन्सनी हायजॅक केलेले आहेत, म्हणजे हे पॉलिटिकलच झालेत सगळे. बरोबर. कारण लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने गणपती उत्सव चालू केला होता त्या हेतूचा काय आज झालाय ते आपण बघतोय. बरोबर. कारण गणपती असतात आतमध्ये आणि बाहेर फक्त त्यांचे पोस्टर्स दिसतात. तर त्याच्या विरोधात आम्ही नव्हतो, पण फक्त त्याच्यामुळे ज्या काही वराती निघतात आणि त्याच्यामध्ये वाटेल ती जी गाणी वाजवली जातात हे कुठेतरी चुकताय असं वाटलं. मग ते आम्ही ध्वनी प्रदूषणाशी निगडीत केलं की तुम्ही असे DJ लावू शकत नाहीत रस्त्यावर. अजून सो लागत नाही तसं नाही, पण तो लॉ डिफाईन झालेला आहे. मग ते रस्त्यावर मांडव असतात, ते मांडवाची किती ती, रस्ता हा चालण्यासाठी असतो, हा रस्ता मांडवांसाठी नाही. मग तो आम्ही 8च दिवस ठेवतो, 9च दिवस ठेवतो. मग तुम्ही हिंदू सणांच्याच विरोधात आहात असे वाटेल ते आरोप माझ्यावर झाले. सगळे पॉलिटिशियन्स एकत्र आले, मला कॉर्पोरेशनला बोलवलं होतं. आणि मला आठवतं की आपल्याला पोलीस प्रोटेक्शनची वगैरे काही सवय नसते, आपण सामान्य माणसं. तर आणि ते कोर्टाने असं सांगितलं की काहीतरी समन्वय साधा, की सगळे पॉलिटिशियन्स एकत्र आले, कारण सगळे त्यांचेच फेस्टिवल झालेत ना. कारण ते दहीहंडीमध्ये सुद्धा तुम्ही सगळे असे रस्ते अडवू शकता का, मग तुम्ही ह्या काय ग्राउंड्सवर न्या या सगळ्या. आम्ही असं पहिल्यांदा म्हटलं होतं की या सणांच्या विरोधात आम्ही नाही होत, सगळे सण साजरा करणारा मी आहे, फक्त ते रस्त्यावर ज्या पद्धतीने चाललंय ते चुकीचं आहे. मग कॉर्पोरेशनमध्ये समन्वयासाठी मी आणि आम्ही 2-3 गेलो, आणि काय कळेच ना मला की, कारण तिथे गेल्यावर एकदम मला आजूबाजूला पोलीस आले की त्यांना मला म्हटलं पोलीस प्रोटेक्शनची काय गरज आहे मला. त्यांना अंदाज आला होता की इथे काहीतरी गोंधळ होणार आहे. आणि मग तिथे गेल्यावर कमिशनर होते, आपले सगळे आमदार होते, सगळे कॉर्पोरेटर्स होते, आणि मग वाटेल ते आरोप माझ्यावर झाले की तुम्ही कसं हिंदू धर्माच्या विरोधात आहात, आणि मग तुम्हाला कशाची काय समाजाची तुम्हाला काही हे नाही आहे, आणि मग तुम्ही डॉक्टर कसे, म्हणजे त्याचा विषय नव्हता की डॉक्टर कसे भ्रष्ट असतात आणि तुम्ही ब्लडलाही पैसे घेता वगैरे, काय त्याला काय अर्थच नव्हता. म्हणजे विषय बाजूलाच राहिला, आणि तिथे त्यांनी खूप मोठा गोंधळ घातला. मी तिथे सांगत होतो आपण थोडं लॉजिकली बोलूयात, की मी डॉक्टर म्हणून तुम्हाला सांगतो हे कसं चुकीचं आहे, पण ते काय लॉजिकली काय झालं नाही. मग कोर्टाने त्याच्यावर खूप ताशेरे ओढले की असं या पद्धतीने तुम्ही पिटिशनरशी वाईटपणा घेऊन कोणी जर का पिटिशनर करतोय तर तुम्ही या पद्धतीने करू शकत नाही. म्हणून मग ते रस्त्यावरचे मांडव जे 1/4 झाले ते त्या पिटिशन नंतर झाले. आणि आपले ठाण्याचेच जवळजवळ
10 वर्ष केस चालली आणि त्याच्यामध्ये खूप मग पॉलिटिकल, कारण त्याच्यात पॉलिटिशियन्सच इन्व्हॉल्व होते ना, सगळ्या पक्षाची लोक एकत्र आली, सगळ्या पक्षाची. त्याच्यात कोणी म्हणजे असं कोर्टामध्ये झालं सुद्धा की एक असा ह्या पिटिशनमुळे सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत, म्हणजे त्याच्यात विरोधात सगळे पक्ष एकत्र आलेत. आणि मग म्हणजे ते म्हटलं ना की आपली भूमिका जर का जेन्युइन असेल, आहे. त्याच्यात कुठलाही हिडन अजेंडा नसेल, तर मग ठीक आहे. मग काय, पण त्याच्यात न्यायमूर्ती ओक जे आता सुप्रीम कोर्टात आहेत, त्यांनी ती इतकी चांगली चालवली केस, त्यांनी त्याला एक लॉजिकल एंडिंग आलंय. म्हणजे ते जर का 173/2010 हा तुम्ही ऑनलाईन जाऊन बघितलात तर अतिशय चांगला निर्णय, मोठा निर्णय येतो. मग त्याच्यामध्ये उत्सवांपासून सगळ्यांवर त्यांनी त्याच्यात उहापोह केलेला आहे. आणि भारतामध्ये कमीत कमी 400 ते 500 भारतामध्ये ह्याचं म्हणजे खूप सगळीकडेच त्रास होतो ना. मग त्या केसचा आधार घेऊन लोक भांडतात की बाबा आमच्या समोर हा मांडव घालू नका, कारण हा केसचा हायकोर्टाचा निर्णय आहे. निर्णय कित्येक ठिकाणी मला फोन, नागपूरहून फोन येतात, दिल्लीहून फोन येतात, कारण त्यांना कळतं की बाबा या केसमुळे. आणि पोलिसांमध्ये मी खूपच फेमस झालो. पोलीस स्टेशन, कारण व्हायचं कसं, पोलीस ही इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी आहे बरोबर. आणि इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटीची वाट लागते आपल्याला. म्हणजे मला त्यांना शिवाय, मला त्यांची काहीतरी कीव यायची, कारण एक तर आम्ही त्यांना ॲक्टिव्हिस्ट म्हणून त्यांच्या मागे लागायचो आणि मग तिथे समोर असायचे सगळे पॉलिटिशियन, त्यांच्या सगळ्या नांग्या त्यांच्याकडे. म्हणजे असं कित्येक वेळा झालेलं आहे की आम्ही त्या गावदेवी मैदानामध्ये एक मॅच चालू होती आणि ती रात्री 12 वाजता वाटेल तसा गोंधळ चालू होता. तर तिथे मी गेलो तर सगळे पॉलिटिशियन तिथे होते आणि मी पोलिसला फोन केला होता की बाबा हे असं कसं 12 वाजता चालेल इकडे. तर ते डॉक्टर म्हणाले सगळे तुमचेच तिकडचे आमदार आहेत. म्हटलं मी येतो, तुम्ही काळजी करू नका. मग तिथे गेल्यावर मी त्यांच्याशी काही बोलत नव्हतोच, तर मग माझ्या समोरच त्यांनी कुठेतरी वरती फोन केला आणि त्या पोलिसाची इतकी वाट लागली की त्याला, मला त्याच्याकडे बघवे ना की बाबा त्याचं आता, एक तर मी सांगत होतो त्याला बाय लॉ ही हॅड टू फॉलो इट, पण ज्यांनी जो लॉ केला आहे ज्या आमदारांनी, त्यालाही तो माहीत नव्हता. आणि मग ते म्हणून पोलीस म्हणजे त्यांना ते कळत होतं की यांचं बरोबर आहे आणि सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये ते जायचं की बाबा या केसमुळे तुम्हाला हे करायला लागेल. कारण ओकानी ती जबरदस्त चालवली, दर आठवड्याला ती केस. कारण जोपर्यंत तुम्हाला जजेस ते घेत नाहीत, आणि बहुतेक जजेस ते टाळटकळच करायचे, म्हणजे त्यांना वाईटपणा घ्यायला आवडत नाही कोणाला, म्हणून आजचं उद्यावर टाका, आणि म्हणून ते त्या केसेस चालायच्या, आम्ही त्या चालवायचो. पण ओकाने ती खूप चांगली चालवली. चौथी तुम्ही म्हणालात ते तुम्हाला माहिती असेल, नोटाची, म्हणजे नन ऑफ द अबाव जे ऑप्शन आहे, त्या महत्वाचं खरं म्हणजे ते. आणि आता जेव्हा की निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत, तर त्यावेळेला तर अगदी फार महत्वाची गोष्ट आहे ती पेटिशन अशी होती की केस 8-10 वर्षापूर्वी म्हणजे मतदानाला जायलाच पाहिजे, पण असं जर आढळलं, म्हणजे मतदान पॉझिटिव्ह करू नये अशी ती पेटिशन नव्हतीच. तुम्ही मतदान करून तुम्हाला जो लायक कॅन्डिडेट आहे त्याला निवडायलाच पाहिजे. डेमोक्रेसी चालणारच नाही ते. जर का लोकांनी नोटाच करायला लागलं तर चालणार नाही. पण असा एक वर्ग आहे की जो म्हणतो की सगळे चोर आहेत. मला किंवा पॉलिटिकल पार्टीचा तुमची आयडियोलॉजी असू शकते, पण बाबा हा जो उभा राहिलेला माणूस आहे तो चांगला नाही, मला त्याला मत द्यायचं नाही, मी मतदानाला जाणार नाही, असा एक तरुण वर्ग एस्पेशली असतो. तर मी एकदा असाच गेलो होतो कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला आणि मला वाटत होतं की हे काय, यांना मत देऊ शकत नाही. तर मी म्हटलं, पण मला ते नोटा आहे माहिती होतं, नन ऑफ द अबाव, पण त्यावेळेला ते EVM मध्ये नव्हतं. ते तुम्हाला प्रिसिडिंग ऑफिसरला सांगायला लागायचं, मग तो तुम्हाला कन्व्हिन्स करायचा या सगळ्या त्यांच्या ऑफिसर समोर. म्हणजे प्रत्येक पक्षाचा एक माणूस असायचा, त्याला ते कळायचंच की कोण हा नोटा. आणि मग ते म्हटलं हे काय खऱ्यातलं नाही, म्हणून मग ती मी PIL केली होती की ते नन ऑफ द अबाव ऑप्शन EVM मशीनमध्ये असावं. आणि अशा भारतामध्ये 5 PIL झाल्या होत्या. मग त्या सगळ्या सुप्रीम कोर्टाने एकत्र केल्या आणि तो डिसिजन आला की आता तुम्ही जर का बघितलं तर की EVM मध्ये सगळ्यात शेवटचा ऑप्शन हा नोटाचा असतो, की तुम्हाला जर का वाटतंय की कुठलाही कॅन्डिडेट मला लायक वाटत नाही, पण तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावायला पाहिजे, म्हणून ते नोटाचं ऑप्शन आता EVM मध्ये गेलं. आणि लोकांनी नोटा करावा असं अजिबात आमचं म्हणणं नव्हतं, पण लायक कॅन्डिडेट नसेल तर तुम्ही मतदानाला जाऊ नका हे कारण तुम्ही देऊ शकत नाही, त्यालाही जाऊ शकत नसाल मग तुम्ही कुठलीही कंप्लेंट करू शकत नाही, असा त्या पिटिशनमधला होता. म्हणजे उद्या जेव्हा तुम्ही मतदान करायला जाल तर नोटा दिसला तर तुम्हाला डॉक्टर बेडेकरांची आठवण नक्की व्हायला पाहिजे. नोटा करा असं मी म्हणणार नाही, पण तुम्हाला मतदानाला जा. त्याच्यातला मागचा हेतू हाच होता की मॅक्झिमम लोकांनी मतदानाला, आणि नोटाचं प्रमाण ही काही ठिकाणी जिथे खरंच प्रमाण म्हणजे कळतं की काही लोकांना नाही आवडत आहे ही जी सिस्टीम चालली आहे, ही सिस्टीम काही ह्याच्यामध्ये म्हणजे खूप वेळेला पॉलिटिकल पार्टीज नोटा किती होत आहेत हे बघत असतात, ते बोलत नाहीत पण ते बघत असतात की बाबा एवढा नोटा झाल्यात, म्हणजे एवढ्या लोकांनी
एवढ्या लोकांना, कारण बाकीचे पॉझिटिव्ह मतदान करतात त्यांचा एक काहीतरी नोटा करणारा माणूस हा उगीच नोटा करत उगीच नाही, करत नाही. तो विचार करून नोटा करतो. आता ह्याचं प्रमाण कुठेतरी वाढतंय. मी जिंकून आलोय पण नोटांचंही प्रमाण एवढं होतं म्हटल्यावर काहीतरी बदल झाला पाहिजे. हा एक असा मोठा वर्ग आहे जो हा विचार करतोय आणि तो उगीच जाऊन नोटा कोणी दाबणार नाही. नोटा करणारा बाकीचे वर्ग मग ते जात बघतील, पंथ बघतील, तुमचे पॉलिटिकल आयडियोलॉजी बघतील, पण नोटा करणारा हा जो वर्ग आहे हा काहीतरी विचार करून ते नोटा करतोय. हे म्हणजे मला पॉलिटिशियननीच सांगितलंय की नोटा करणारा वर्ग जेव्हा वाढतो आम्ही जिंकून येतो पण आम्हाला कुठेतरी विचार करायला लागतो की काहीतरी आमचं चुकतंय. म्हणजे हा अधिकार जरी बजावला तरी आत्ताच्या ज्या पद्धतीने सगळा डेटाबेस कॅप्चर केला जातोय, जो सगळा पकडला जातो डेटा, तर त्या ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी पण नोंद केल्या जातात. नोंद केल्या जातात. आणि अमेरिकेमध्ये तर रिकॉल सुद्धा आहे मला वाटतं, इफ आय एम नॉट रॉंग. जर का नाही, रिकॉल इज डिफरंट. रिकॉल इज म्हणजे तुम्हाला वाटलं की बाबा हा कॅन्डिडेट चांगला नाही, आपल्याकडे 5 वर्ष त्यांना सहन करायला लागतं. पण रिकॉल इज, इफ आय एम नॉट रॉंग, तुम्हाला मध्ये सुद्धा त्यांना परत समाजाने जर का सांगितलं परत, पण दॅट इज अ डिफरंट इश्यू. पण ह्या सगळ्या गोष्टी डेमोक्रेसीला म्हणजे काय म्हणतात, पूरकच आहेत. पूरकच आहेत. आणि म्हणजे ह्या गोष्टींनी लोकांनी याचा अभ्यासपूर्वक ह्याचा जेव्हा गरज लागेल तेव्हा त्याचा वापर करायला पाहिजे. आणि 5वी होती ती गावदेवी मैदान. गावदेवी मैदानाची होती की ती म्हणजे तिथलंही अतिक्रमण. नाही, ते गावदेवी मैदान झालं असं की तिथे ते लहानपणापासून मैदान आम्ही बघतोय आणि तिथे खरं सांगायचं तर मी तिथे खेळायला जायचो आणि तिथे सर्कसही लागायच्या. पूर्वी तुम्ही ठाण्यातली माहिती असेल लोकांना की गावदेवी मैदानामध्ये सर्कस लागायची आणि सगळ्या मोठ्या व्यक्त्यांची तिथे भाषणं व्हायची. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंपासून ते अगदी गावदेवी मैदानातच व्हायची. आणि ते एवढं मोठं मैदान होतं आणि ते लिटरली त्याचे दचके पाडले गेले. म्हणजे प्रत्येकाची गरज होती. म्हणजे तिथे पहिली टाकी बांधली, पाण्याची गरज होती का, हो, म्हणून टाकी बांधली. मग तिथे टॉयलेट्स बांधली कारण टॉयलेटची गरज होती, तेही काय कोणी नाही म्हणू शकत नव्हतं. मग तिथे काहीतरी एक मला वाटतं पत्रकार संघ बांधला. हो, पत्रकार बिल्डिंग. आणि नंतर मग ते अंडरग्राऊंड पार्किंगचा त्यांनी प्रस्ताव घेतला. आता ते झालं कसं, ते एवढं छोटं ग्राउंड झालं. तर म्हटलं आता मी आधी आमच्या लोकल कॉर्पोरेटरला सांगितलं, बाबा हे असं तुम्ही करताय, पार्किंगची गरज नाही असं नाही आहे, पण तुम्ही ग्राउंडची गरज नाही असं डिफाईन करा. मग एक तर तुम्ही सांगता मुलं खेळायला जात नाहीत, मोबाईलवर असतात, पण शहरात ग्राउंड्स आहेत कुठे? तुम्ही इमॅजिन करा, ह्या एवढ्या नौपाड्यामध्ये आज ग्राउंडच राहिलेले नाही आहेत. आणि ह्याचं आपण राजकारण्यांना दोष देतो की ते आपण सिटीजन सुद्धा आपण कुठे मागितली आहेत ग्राउंड्स. आज आता ते सेंट्रल पार्क जे कॉर्पोरेशनने केलेलं आहे, एवढी गर्दी तिकडे होते, असे 10 सेंट्रल पार्क्स ठाण्याची गरज आहे. आज त्यांनी अतिशय चांगलं केलं आहे कॉर्पोरेशनला, वी शुड थँक देम फॉर दॅट. पण ते सेंट्रल पार्क 20-22 एकराचं त्यांनी करून घेतलेलं आहे. अशी 10 सेंट्रल पार्कची गरज आहे ठाण्यासाठी, पण तशी ग्राउंडचीच गरज आहे. म्हणून ते त्यांचा जो प्लॅन असा होता की ते ग्राउंड राहिलंच नसतं. म्हणून मग आम्ही परत प्यायला शिकवली होती की बाबा हे असलं तरी त्याचं काही झालं तरी त्या ग्राउंड त्याचं कमी होता कामा नये. आणि मग परत कोर्टाचं इंटरव्हेन्शन झाल्यावर मग ते सगळे प्लॅन्स त्यांनी बदलले आणि ते ग्राउंड आत्ता जेवढं जरी राहिलं आहे ते मी म्हटलं ना, PIL इज अ व्हेरी गुड मीडियम. तुम्ही तुमचं म्हणणं व्यक्त व्यक्त करण्यासाठी करू शकता आणि कोर्टातनी पेशन्स लागतो, पण तुम्हाला मिळतात. म्हणजे पेशन्स तर पाहिजेच. हां. म्हणजे इथे जेव्हा मैदानासाठी तुम्ही भांडले, तर हा इथे तुमच्यातला मॅरेथॉन रनर होता का? म्हणजे कुठेतरी असं वाटत होतंच ना की बाबा ज्या गोष्टी आपण म्हणजे इवन आता आम्ही मॅरेथॉन, मी आता सराव आम्ही रस्त्यावरच करतो ना, बरोबर. जागाच नाही आहे कुठे. पाश्चात्य देशात तसं नाही आहे. आणि कसं आहे, पाश्चात्य देशामध्ये सुद्धा जागा खूप आहे जे असं म्हटलं जातं ना, तसंही खरं नाही आहे. त्यांच्याकडे जागा कमी आहे, पण त्यांनी जे नियोजन केलं आहे ते न्यूयॉर्कमध्ये किंवा लंडनमध्ये काय जागा जास्ती नाही आहे, आपल्यापेक्षा जास्ती ट्रॅफिक आहे. पण तिथे रनिंगची लेन असते, तिथे सायकलिंगची लेन असते. मी म्हणतो सगळ्या शहराला नाही, पण आज मला धावायचं तर मला आज रस्त्यावर धावायला लागतं. किती ॲक्सिडेंट्स आता आपण बघतोय, कारण लोक जास्ती धावायला लागल्यावर नक्की ॲक्सिडेंटची जास्त. ऍक्सिडेंट. प्रत्येक वर्षी 3-4 सायकलिस्ट मृत्यू पावतात. कारण इट इज व्हेरी व्हेरी अनफॉर्च्युनेट की जो स्वतःच्या हेल्थसाठी सकाळी निघाला आहे सायकलिंग करायला. कारण तसं आपल्याकडे ट्रॅफिक म्हणजे सायकलिस्ट बरोबर कसं मॅन्युप्युलेट करायचं शिकवलेलंच नाही आहे. कारण देर इज अ वे, तुम्ही चालवत असाल तर सायकलिस्ट असेल तर तुम्ही कसं मॅन्युप्युलेट करायला पाहिजे, देर इज अ सायन्स टू डू इट, पण ते शिकवलेलंच नाही आहे. आणि मला वाटतं सिटिझन्सनीच त्याच्यात पुढाकार घेऊन या मागण्या जेव्हा वाढतील तेव्हाच काहीतरी बदल होईल. कारण मी जेव्हा ह्यांच्याशी बोलतो, म्हणजे कॉर्पोरेशनचे आमचा होतो, ते काय कोणी वाईट नसतं, पण तशा मागण्याच आलेल्या नाहीत ना. आता सेंट्रल पार्क झाल्यावर लोक एवढी झुडुंबाने तिकडे जायला लागली आहे, त्याची जी गरज आजची नव्हती. एक 20-25 वर्षापूर्वी झालं असतं तरी अशीच गर्दी झाली असते. किंबहुना अशा सेंट्रल पार्क आपण जागा ठेवल्या असत्या, आता जागाच राहिलेल्या नाही आहेत.
तर असे 4-5 सेंट्रल पार्क ठाण्यासाठी निर्माण झाले. म्हणून ती नक्कीच तो एक अंग होताच की बाबा हे ग्राउंड्स ही वाचली पाहिजे. आणि स्वतः आपण विचार करूयात ना की ग्राउंड्सच राहिलेली नाही आहेत. तर नो शाळांना सुद्धा मैदानं नाही, मैदानं नाही, म्हणजे मैदानी खेळ खेळा म्हणायचं, आणखीन मैदानच द्यायची नाही, मैदान टफ झाली आहेत आता. टर्फ झाले. हा, पण या सगळ्या सदन शाळा करू शकतील. पण सामान्य म्हणजे कोणालाही जर का खेळायला जायचं असेल तर आपण जाऊ नाही शकत, राहिलेलीच नाहीत मैदान. बरोबर. तर हे एवढं सगळं करताना घरच्यांचा पाठिंबा, त्याशिवाय शक्यच नाही. नाही पाठिंबा होताच, पण हो, म्हणजे नाही ह्या एस्पेशली या सामाजिक याच्यामध्ये बहुतेक मिडल क्लास किंवा हे कशाला नादी लागतोय बाबा, यांच्या कुठे नादी लागतोय, हे सुधारणार नाहीत कोणी. आणि मग प्रेशर्स असतात, पण म्हणजे घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्यच नाही. म्हणजे इव्हन मॅरेथॉन सुद्धा शक्य नाही. दोन्ही शक्य. हा, दोनच शक्य नाही. म्हणजे इट्स आमची जॉईंट फॅमिली आहे. बरोबर. वी लिव्ह इन अ जॉईंट फॅमिली. आणि प्रत्येक जण आमच्या फॅमिलीमधला सपोर्ट असल्याशिवाय हे इम्पॉसिबल आहे. म्हणजे 10% मी करत असेल, 90% त्यांचं मोटिवेशन आणि सपोर्ट असल्याशिवाय शक्य नाही. पण मग असा हट्ट होत नाही का की इतका परदेशवर मॅरेथॉनसाठी तुमच्या होतात, नाही. मग मला का नाही नेत? नाही, पण चांगलं असं आहे की मी तिलाही त्याची आवड लावली आहे. म्हणजे ती सुद्धा, माझी मिसेस सुद्धा मॅरेथॉन धावते. आणि मी खरं म्हणजे वर्षातून एक वारी होते, म्हणजे एकच वारी, म्हणजे वर्षातून एक मॅरेथॉन मी करतो. पण बहुतेक वेळेला माझी मिसेस असते. आता वडील म्हणजे माझ्या लंडन मॅरेथॉनला माझी पूर्ण फॅमिली आली होती, मला आठवत आहे. म्हणून फॅमिली सपोर्ट तर आहेच. आणि माझी मिसेसची धावते म्हटल्यावर काही प्रश्न तिकडे येत नाही. ह्या व्यतिरिक्तही तुम्हाला प्रवासाची आवड? प्रवासाची आवड आहे, आणि ते मला असं वाटतं आजोबा आणि वडिलांपासून करून आलेली आहे. प्रवासाची आवड आहेच मला, म्हणजे वेगवेगळे देश बघायचे आहेच. आणि बेसिकली मला आता मॅरेथॉनमुळे जास्ती गाड्यांनी आणि ह्याच्यानी ट्रॅव्हल केलं. मी सायकल घेतो आणि सायकलनीच मी तो शहर सायकलनी जेवढं कळतं तेवढा कुठल्याही याने कळत नाही, मला सगळ्यांना सांगायला आवडेल. आणि तिकडे कसं आहे माहिती आहे का, सायकल हे फक्त, मी पाश्चात्य देशात गेलात तर तिथे म्हणजे 60, 70, 80 वर्षाची लोक सुद्धा सायकल करू शकतात. म्हणजे असं काही नाही की बाबा यंगस्टरचं सायकल करू शकतात, कारण त्याच्या लेन्स आहेत आणि तुम्ही शांतपणे करू शकता, असं काय तुम्हाला तिथे हे नसतं. म्हणून पायी आणि सायकलनीच हे देश बघावेत असं मला वाटतं, एस्पेशली ज्या सिटीज आहेत. कारण तुम्ही एकतर त्या मातीशी तुम्हाला कळतंच की लोकल कसे तिथे राहत आहेत, त्यांचं खाणं कसं आहे त्यांचं. म्हणून ही प्रवासाची आवड आहेच. म्हणजे खूप प्रवास केला आहे मी, म्हणजे एक तर मेडिकल कॉन्फरन्ससाठी किंवा मॅरेथॉनसाठी, या दोनच कारणांसाठी आता प्रवास होतो. प्रवास. आणि मग त्यावेळेला तुम्ही तुमचे आहार, तुमचा सराव हे कसं मॅनेज नाही, करता? मी आता माझे बूट माझ्याबरोबर असतातच ना. म्हणजे आता मला सकाळी उठल्याशिवाय चालणारच नाही. म्हणजे मी माझे मॅरेथॉन झाले तरी तिसऱ्या दिवशी मी ट्रेनिंगला जातोच. आणि मी सांगितल्याप्रमाणे मी शाकाहारी आहे, मी मांसाहारी करत नाही. आता पहिल्यांदा मला फक्त भारतीय फूडच आवडायचं, पण आता मी बाहेर गेलो की इतकं शाकाहारी चांगलं मिळतं बाकीच्या कुझिन्सचं, की आता कुठेही शाकाहारी मिळत नाही असं होत नाही. म्हणून तुम्ही कुठेही गेलात तरी एक तर इंडियन रेस्टॉरंट असतं किंवा त्या लोकल ह्यांचा शाकाहार खूप. म्हणजे मी आता नागालँडला गेलो होतो. नागालँडला ते हॉर्नबिल फेस्टिवल खूप सुंदर आहे. त्यांचं भारतामध्ये एवढ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. तर हॉर्नबिल फेस्टिवल नागालँडला, म्हणजे तिथे ते जे काय सरपटतं ते खातात. म्हणजे ती रेसच अशी आहे, जे काय सरपटतं ते खातात. म्हणजे मी ते मुद्दाम बघायला गेलो होतो की त्यांचं ते काय, म्हणजे ते बघूनच तुम्ही येऊन, पण मला ते आवडतं बघायला. म्हणजे मी जरी खात नसलो तरी बाबा तिकडची लोक काय खातात, काय राहतात हे बघायला आवडतं. तर त्यांना मी विचारलं मला व्हेजिटेरियन फूड पाहिजे, आणि असा तिथे आता लोकांचा डिमांड यायला लागली आहे. पण मला आश्चर्य वाटलं की इतकं सुंदर व्हेजिटेरियन फूड तिने आम्हाला दिलं. आम्ही एका गावात गेलो होतो आणि ती खूप कमी व्हेजिटेरियन खाते, पण त्या स्त्रीने इतकं सुंदर व्हेजिटेरियन खाणं दिलं की, म्हणून म्हटलं ना काही तसा प्रॉब्लेम आहे. जपानला गेलो होतो, जपानला तर इतकं नॉनव्हेज खातात की त्यांच्या प्रत्येक म्हणजे त्यांच्या व्हेज राईसमध्ये सुद्धा अंडर असू शकतं, फिश. पण आता भारतीय एवढे ट्रॅव्हल करायला लागले आहेत, आणि एस्पेशली गुजराती लोक. ते गुजराती लोक जिथे जिथे जातात तिथे प्रॉब्लेम येत नाही. ते तिथे तुम्हाला सगळं त्यांना कळलं आहे की बाबा, आणि भारतीय एवढे ट्रॅव्हल करतात, आणि ते भारतीय आता चायनीज नंतर भारतीय त्यांना आता त्यांची इकॉनॉमी आपल्यामुळे सुधारायला लागली. म्हणून ते आपल्याला लागणाऱ्या गोष्टी इंडियन फूडही मिळतं, पण प्रॉब्लेम येत नाही. आता तुम्ही थोडासा सर्च मारला, हल्ली सगळं गुगलवर मिळतं,
प्रॉब्लेम येत नाही. पण मी आता बाहेर गेल्यावर भारतीय खात नाही. मी तिथे मला तिथलं तिकडचं local local vegetarian. खायला आवडतं. हां. प्रवासाची आवड झालं, हे सगळंच झालं. परत एकदा आपल्या थोडंसं डॉक्टरी पेशाकडे जर आपण आलो, तर आता स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून एक विचारायचं हे आहे, की आपण ह्या गोष्टीवरती खरं तर बोललो पण होतो, की स्त्रियांचा जे एक टिपिकली स्ट्रेस किंवा आता इनफर्टिलिटी ह्या गोष्टी ज्या वाढत आहेत, ह्याविषयी काही थोडं बोलू शकता? मेजर प्रॉब्लेम हा इन्फर्टिलिटीचा आहे. हं. आणि माझी प्रॅक्टिससुद्धा इन्फर्टिलिटीची खूप आहे. ज्या वेळेला माझ्याकडे झालं आहे असं की परत लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे. बहुतेक वेळेला आता युजली लग्नच 32-33 या वयोगटात होतं. नंतर 4-5 वर्ष करिअरमध्ये जातात आणि 35 नंतर एकदम लक्षात येतं की बाबा आता आपल्याला प्रेग्नन्सी ठेवायची आहे. पण बायोलॉजिकल क्लॉक हे बदललेलं नाही आहे, निसर्ग बदललेला नाही आहे. द राईट टाईम टू कन्सीव्ह इज बिटवीन 22 to 30. 22 ते 30 या वयोगटामध्ये जर का प्रेग्नन्सी राहिली तर राहायलाही प्रॉब्लेम येऊ शकत नाही आणि त्या स्त्रीला सुद्धा प्रॉब्लेम. पण आता सामाजिक बदल एवढे झालेले आहेत, शिक्षण स्त्रियांचं वाढलं, जे काही चुकीचे अशातले भाग नाही. पण त्याच्या बरोबरीने हे जे प्रॉब्लेम्स आले आणि मग वेळच मिळत नाही. परत त्याच्यात प्रॉब्लेम इज म्हणजे व्यायामाला नाही म्हणत आहे मी, सगळ्याच दृष्टीने कुठल्याच गोष्टीला वेळ कपल्स जी माझ्याकडे येत आहेत त्यांना इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम नसतो. 5% लोकांना प्रॉब्लेम असतो. 95% ऑफ द टाइम्स ही त्यांच्या स्ट्रेस रिलेटेड. आम्ही एवढं ट्रॅव्हल करतो की आम्हाला वेळच मिळत नाही. म्हणजे फॉर सेक्शुअल इंटरकोर्स सुद्धा लोकांना वेळ मिळत नाही. हा मेजर प्रॉब्लेम आहे. आणि मग ओबेसिटी आलेच ना. म्हणजे स्त्रियांमध्ये जे PCODचं प्रमाण वाढलेलं नाही आहे, ते डायग्नोज जास्ती व्हायला लागलं आहे. परत ते लाईफस्टाईलशी रिलेटेडच आहे की तुमची लाईफस्टाईल एवढी खराब सध्या झाली. बाहेर खाणं वाढलेलं आहे, अल्कोहोलचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ते जे पाश्चात्य देशामध्ये झालं की म्हणजे इतकं त्या कंपनीजनी बंबार्ड केलं आहे अल्कोहोलबद्दल की एखादा पेक चांगला वगैरे, असं काही चांगलं नसतं. एखादा पेक पिऊन तुमचं हार्ट स्ट्रॉंग राहतं, वळी इट इज ॲब्सोल्युटली भंपक. नंतर मग वाईन ही बायकांनी प्यावी, हे म्हणून ती वाईन बायकांना प्यायला लावली. त्या सगळ्या कंपनीजचा बंबार्डमेंट आहे की मग वाईन बायकांनी, कारण बायका पित नव्हत्या पूर्वी. बरं. मग त्यांनी ते मग स्त्री पुरुष समानदेशी जोडलं की बाबा पुरुष पितात तर मग बाई का नाही पिऊ शकत. मग वाईन चालू करा. मी वाईनमध्ये कसं त्याच्यात सत्व चांगली असतात आणि ग्रेप्स, हे ॲब्सोल्युटली भंपक आहे. या सगळ्या कंपनीजनी एवढा मोठा त्याचा प्रचार केला आणि मग त्याच्याबरोबरीने आमचं भलं व्हायला लागलं. मग ते सगळं इतकं चक्र आहे की मग तुम्ही आणि आता सुबत्ता आली की मग ते सगळं आलं. सोशल ड्रिंकिंग Social आणि drinking, सोशलाइज social drinking. होणं, हे जे टर्मिनॉलॉजी आहे ना सोशल ड्रिंकिंग, हीच मुळात. सोशल ड्रिंकिंगच ते जी टर्मिनॉलॉजीच चुकीची आहे. ड्रिंकिंग कॅनॉट बी सोशल. म्हणजे तुम्ही असं म्हणजे सोशल ड्रिंकिंग म्हणून पण ते या गोष्टी अशा सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट्स आणि म्हणजे तुम्ही कुठल्याही पिक्चरमध्ये बघा, तो हिरो सिगरेट पित असतो हो. आणि मग खालती लिहिलेलं असतं की सिगरेट स्मोकिंग injurious. इज इंजुरियस टू हेल्थ. कारण त्या सिगरेट कंपनींनी ते स्पॉन्सर केलेलं असतं. आणि प्रॉब्लेम आपण मुलांना काय सांगणार, म्हणजे आपल्याला दे विल बी फॉलोईंग अस हल्ली. आणि मग असं झालं की मग वडिलांनी मुलाबरोबर प्यायला पाहिजे वगैरे, हे सगळं पाश्चात्य देशामध्ये मित्र व्हायला पाहिजे वगैरे, हे सगळं जे आहे ना, हे सगळं ते कोणी काय घ्यावं आणि काय घेऊ नये याच्यात मी पडणार नाही. पण या सगळ्याचा कुठेतरी आरोग्यावर नक्कीच परिणाम होतोय आणि दिसतच आहे आपल्याला. दिसतच आहे. पण मग आता जी म्हणजे परत आपण बॅक टू रूट्स असं म्हणता येईल की एकत्र पेरिमेनोपॉझल एज कुटुंब- ग्रुप, एस्पेशली हो, त्याच. पेरिमेनोपॉझल एज ग्रुप. पूर्वी सुद्धा मेनोपॉज येतच होता ना. बिलकुल मेनोपॉज येत नव्हता पण ते कळतच नव्हतं. कोणाला लक्षात घरी एवढा सपोर्ट असायचा ना, आणि आता घरचाच सपोर्ट गेलेला आहे कारण वेळच नसतो कोणाला. बरोबर. म्हणून मॅक्झिमम लागतो सपोर्ट त्या एज ग्रुपमध्ये हा फॅमिलीचाच लागतो. म्हणजे ते जे 40 नंतरचे जे एज ग्रुप आहे तिथे सपोर्ट काय होतो की आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांना काहीतरी औषधं देतो आणि त्यांना ते बरं वाटतं की मी काहीतरी औषधं खाते आहे. आणि पण त्या स्त्रीला मॅक्झिमम सपोर्ट हा त्यांच्या मिस्टरांचा म्हणा किंवा तिच्या फॅमिलीचाच लागतो. कारण ही फेज आहे, ही प्रत्येकाच्या स्त्रीच्या आयुष्यात येणारच आहे. आणि बहुतेक वेळेला ती पूर्वी फेज यायचीच पण ती कळत नव्हती. म्हणजे त्याच्यातून त्या बायका एवढ्या डॉक्टरकडे न जातात त्यांचं सगळं होत जायचं. पण आता डॉक्टरकडे जायला लागतं, दर वर्षाला इन्व्हेस्टिगेशन्स करायला लागतात.
आणि ती मग ते एक वेगळं चक्रच आहे ना म्हणजे त्याच्यातून. म्हणून म्हणून त्याच्यामध्ये परत तेच आहे, फॅमिली सपोर्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच इज निडेड फॉर दॅट एज ग्रुप. खरं म्हणजे फॅमिली सपोर्ट इज निडेड फॉर एव्हरीथिंग. हा, मी तेच बाय म्हणत बाय होते, बाय कुटुंब संस्था जी आपल्याकडे जे होतं त्याच्यामध्ये खरं तर एक जमाना असा होता की आपण फॅमिली डॉक्टर असायचा. तर आता तर ती संकल्पना पूर्णपणे मोडीतच निघाली आहे. पण फॅमिली डॉक्टरचं असणं, त्यांनी म्हणजे त्यांना प्रत्येक गावात, शहरात, त्यांच्या जिथे राहतात तिथे हा एक वेगळा मान दिला जायचा. ते ह्यातलं आता सगळंच संपलं. तर इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट फॉर द डॉक्टर अँड फॉर द सोसायटी ॲज वेल. करेक्ट. म्हणजे याच्यात सर्वात जास्ती नुकसान हे सोसायटीचंच होत आहे. कारण मला आठवत आहे माझ्या आजोबांकडे वडिलांकडे लिटरली म्हणजे मुलगी बघून आलो आहे, ही मुलगी चांगली आहे का, तुम्हाला कसं वाटतंय, किंवा गॅरेंटर सुद्धा राहिलेत काही वेळेला. डॉक्टर्स बँकेमध्ये गॅरेंटर आहे, कारण हा हा आपल्याला अनबायस्ड ओपिनियन देईल असा विश्वास डॉक्टरवर असायचा. आणि अनफॉर्च्युनेटली तो विश्वासच ढासळला गेला. आणि त्याचा फक्त डॉक्टरांवरच विश्वास गेला असं मी म्हणणार नाही. अनफॉर्च्युनेटली या ढासळत्या सामाजिक संस्थांचा हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण कोणावरच विश्वास ठेवत नाही. आपण म्हणतो पोलीस चोर आहेत, आपण म्हणतो पॉलिटिशियन चोर आहेत, आपण म्हणतो बिल्डर चोर आहेत, आपण म्हणतो सोनार चोर आहेत. म्हणजे आपण मराठी ते बसले म्हणजे तेही काहीतरी मकलाशी करतात. आपण म्हणतो एज्युकेशन इन्स्टिट्यूटचाच सगळ्यात चोर आहेत, ते सगळे पैसे. तर डॉक्टर त्याच्यातलाच एक राहिलं कोण मग? राहिलंच नाही कोणी. आता सगळे चोर आहेत म्हटल्यावर. Unfortunately तर म्हणून डॉक्टरकडे जाता. आणि पण बाकीचे जे प्रोफेशन्स आहेत आणि डॉक्टरी पेशामध्ये फरक असाच आहे की वी आर डिलिंग विथ ह्युमन बिंग्स ना, ह्युमन इमोशन्स आहेत इकडे. पण जेव्हा डॉक्टरकडे पूर्वी लिटरली इतकी साधी औषधं होती, पण डॉक्टरकडे गेल्यावर बरं वाटायचं. 5 रुपयाचं औषध घेऊन आपल्याला बरं वाटायचं. आता आपल्याला एवढी बिलं देतो तरी आपल्याला बरं वाटत नाही. बिलं देता नाही, आपल्याला इन्शुरन्स लागतोय. आणि एवढे पैसे देऊन सुद्धा आपल्याला, कारण तो विश्वासच राहिलेला नाही आहे. हे आता मी माझ्या नेहमी पेशंटला सांगतो की विश्वासाशिवाय कामच होणार नाही. अंधविश्वास नसावा. बरोबर. विश्वास आणि अंधविश्वासाचा जो फरक आहे, श्रद्धेशिवाय काम होत नाही. अंधश्रद्धा चुकीची आहे. पण श्रद्धा असलीच पाहिजे. श्रद्धेशिवाय तुम्हाला गुण येणारच नाही. मग तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या, थर्ड ओपिनियन घ्या. असं आम्हीच सांगतो पेशंटला, बाबा तुम्ही गुगलवर सर्च करा. गुगलवर तुमचा जास्त विश्वास असेल तर तिथेच. पण तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जाताना आता झालंय कसं, आपण फक्त इन्फ्रास्ट्रक्चरच बघतो, छान चौकी बघतो. मॅन बिहाइंड द मशीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो डॉक्टर कसा आहे, तो डॉक्टर जर का चांगला असेल. आणि इथे परत ह्युमन रिलेशनशिप फार महत्त्वाची आहे. म्हणजे प्रोफेशन आहेच प्रत्येकाला, त्याच्यात प्रत्येकाचं. पण प्रोफेशन आणि कॉर्पोरेटायझेशनच फक्त महत्त्वाचं आहे का, तसं नाही. म्हणजे पाश्चात्य देशामध्ये कितीही मोठे देश असतील, डेव्हलप्ड असतील, तरी अमेरिका असेल, युरोप असेल, तिथे पूर्ण सिस्टीम ढासळलेले आहेत. डॉक्टर पेशंटचा रिलेशन राहिलेलं नाही. आपल्याकडे खूप चांगलं आहे अजूनसुद्धा, पण दुर्दैवाने वी आर गोईंग टुवर्ड्स दॅट. दुर्दैवाने हो. पेशंट तुम्ही भेटूच शकत नाही डॉक्टरला तिकडे. बरोबर. तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायला सुद्धा 4-4 महिने लागतात. इथे तुम्ही कितीही वाजता डॉक्टरला जाऊन भेटू शकता. आपल्याकडे प्रॉब्लेम आहे की तुम्हाला डॉक्टर असं वाटलं की बाबा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे डॉक्टरकडून, तर जे मारामारी करतात ना, दॅट इज समथिंग विच इज नॉट सीन ऑल ओव्हर द वर्ल्ड. ते डॉक्टर म्हणजे नाही झालं की त्याला हाणाच. आणि परत ते सामाजिक ह्यांच्याशी आहे की जे आपल्याला पॉलिटिकलच आहे. म्हणजे आपल्याला रॉबिनहूड सारखा जो न्याय वाटताना पिक्चरमध्ये बरा वाटतो की खळखटाक आपण हसतो लगेच, किंवा त्याला 2 मारले आणि मी ते काम केलं. पण हे समाजात कामं अशी होत नाहीत. मग तो समाजाचाच भाग आहे ना. मग तिथे कसं इमोशन्सचा भडकाच होतो. म्हणजे कबा मृत्यू झाला तर तिथे मग तो डॉक्टरला हाणतोच किंवा तो हॉस्पिटल जाळून टाकतो. हे बाहेरच्या देशात होत नाही. ते अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे व्हायला लागलं आहे, विच इज व्हेरी डेंजरस. मग ते प्रोटेक्टिव्ह होतं ना. आम्ही डॉक्टर्स आम्ही कुठली रिस्कच घेत नाही. म्हणजे पेशंट आला की हा लिटिगंटच आहे असंच जर का बघायला लागलो आम्ही. हे काय आवडत नाही डॉक्टर म्हणून, आम्हालाही आवडत नाही. पण पाश्चात्य देशात तसंच असतं की तिथे फक्त 4च डॉक्टर बघितले जातात. अर्धा वेळ त्या डॉक्टरचा त्याला मी असं सांगितलं, मग ते व्हिडिओ काढायचा, मग मी त्यांना सगळे कॉम्प्लिकेशन सांगितले. मग ते कॉम्प्लिकेशन सांगितल्यावरच अर्धा पेशंट तिथे वाट लागते पेशंटची, कारण एवढे कॉम्प्लिकेशन असतात. पण कारण हा डॉक्टरवर विश्वासच राहिला नाही आहे. आणि मग त्याच्यामध्ये हे विशेष सर्कल आहे. आणि ते कुठेतरी मला वाटतं समाज म्हणून सुद्धा आणि डॉक्टर म्हणून सुद्धा एका तरी टाळे वाजत नाही. हा विचार झालाच. म्हणजे पेशंट आणि डॉक्टर या दोघांमधला संवाद हरवला आहे आणि त्याच्यामुळे विश्वास राहिला नाहीये. मी म्हटलं ना, सामाजिक परिस्थिती सुद्धा आहे. पण ह्याला दोघंही जबाबदार आहेत ना. म्हणजे आपल्याला कोणावर तरी विश्वास ठेवायला लागेल ना.
आणि मग तुम्ही मग तसे मग सर्चेस आहेत हल्ली तुम्ही म्हणजे आय एम नॉट टॉकिंग अबाउट ऑनलाईन सर्च, आय एम टॉकिंग अबाउट एक्सपिरियन्सेस. आता माझ्याकडे पेशंटच येतात हे सगळे सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन असेच येतात. बरं. मला आठवतं की म्हणजे जी आई माझ्याकडे पेशंट डिलिव्हरीला घेऊन येते तिची डिलिव्हरी इकडे झालेली असते, तिच्या आईची डिलिव्हरी इकडे झालेली असते. आणि हे खूप कमी ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे हे समाधान अतिशय वेगळंच आहे वेगळं आहे. की बाबा तुमच्याकडेच हिची डिलिव्हरी झाली आहे आणि आता नेक्स्ट जनरेशन सुद्धा आम्ही तुमच्याकडे येतोय. हा जो विश्वास आहे ना की बाबा इथे, आणि काय माहिती आहे का, बेसिकली डॉक्टरने सुद्धा ॲज मी कुठलीही जादू करत नाही, मी माझ्या पेशंटला सांगतो. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा, त्याला काहीतरी लॉजिक असतं. बरोबर. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि एक्सपिरियन्स या दोघांचीही सांगड जर का झाली तरच त्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे साधी गोष्ट, कोविडची लस जी आहे ती कोविडची लस जगभरामध्ये डॉक्टरने सांगितली म्हणून नाही घेतली. जागतिक आरोग्य संस्थेने सांगितली की या 2 लसी घेतल्यात तर तुम्हाला कॉम्प्लिकेशन कमी होतील म्हणून जगभरामध्ये त्या सेम लसी दिल्या गेल्या. आणि भारताने, आपल्या पंतप्रधानांनी काय सांगितलं होतं, ओनली सायन्स विल विन. एवढा मोठा स्टेटमेंट आहे स्टेटमेंट. की नाही तर वाटेल ते लोकांनी केलं की काढे प्या, काय काय वाटेल ते केलं. म्हणजे ट्रम्प सारख्या माणसाने सुद्धा वाटेल ते सांगितलं. मी त्याला म्हणजे तुम्ही हे खा, ते खा, हायड्रोक्लोरोक्विन खा, पण ओनली सायन्स विल विन. हे जे आपल्या देशाने ICMR ची गाईडलाईन आली की ती तंतोतंत फॉलो करा. फॉलो करा. आपण जे कोविडचं आपल्याकडे जबरदस्त काम झालं, कारण फक्त विज्ञानालाच आपण धरून राहिलो. धरून आहे. आता किती गोष्टी होत्या ना फक्त विज्ञानामुळे झालं. आपलं ते ऍप होतं हो. ते विज्ञानच, म्हणजे त्याच्यात दुसरं ICMR ची गाईडलाईन आली की आम्हाला सांगितलं होतं की काही डोकं वापरायचं नाही, हे फॉलो करा. ICMR मध्ये चांगली लोक बसली होती, त्या लोकांनी विज्ञानाला धरून काम केलं म्हणून आपण त्याच्यातून सुखरूप बाहेर पड. म्हणून ते विज्ञान, म्हणून सायन्स अँड एक्सपिरियन्स या दोघांचा सांगड जर का घालता आली, आणि कॉमन सेन्स, डॉक्टरला हे 3च गोष्टी लागतात बहुतेक वेळेला. आणि हे बघा, चुका होत नाहीत का, हो, वी आर ह्युमन बिंग्स. पण कसं आहे, तुम्ही पेशंट बरोबर जर का अतिशय सच्चे असाल ना, ते पेशंटला कळतं डॉक्टरनी केलाय स्वतःचं काम. ठीक आहे बाबा, आपल्याला बाहेर तसा रिझल्ट मिळाला नाही, कॉम्प्लिकेशन होतात. म्हणजे माझं तर इतकं इमर्जन्सीचं फील्ड आहे की आता सुद्धा माझ्याकडे कॉम्प्लिकेटेड पेशंट असतील. म्हणजे हे अनुभव फार आहेत. म्हणजे एका मातेचं बाळ जाणं गर्भाशयात, म्हणजे जिने 9 महिने बाळ वाढवलं आहे त्या मातेचं बाळ जाणं, तर तिच्याशी कसं बोलायचं ह्याचं ट्रेनिंग नाही दिलं जात आम्हाला. ह्याचं ट्रेनिंग हे फार इमोशनल ट्रेनिंग आहे, ते अनुभवाने शिकतो आम्ही. पण ती जेव्हा दुसऱ्यांदा तुमच्याकडे येते की बाबा डॉक्टर तुम्ही सगळे प्रयत्न केले होते पण तेव्हा नाही इथे कुठेतरी, कारण मेडिकल मॅनेजमेंट कुठेतरी थांबते ना. हो. पण मी डॉक्टर कसा बोलतो तिच्याशी, तिला कन्व्हिन्स कसं करतो. किंवा इन्फर्टाईल कपलचं तुम्ही सांगितलं, कारण इन्फर्टाईल कपल येऊन ढसाढसा रडतात माझ्याकडे, कारण त्यांच्याशी कोणी ओपनच होत नाही, कोणी बोलतच नाही, किंवा सारखे काहीतरी सांगत असतात, हे करा ते करा. पण हे जे संभाषण आहे ना, ते संभाषण फार महत्वाचं आहे. आणि त्यांनीच 80% ऑफ टाइम्स आजार बरं व्हायला नक्की मदत होते. बरं. पण मग ह्याच्यामध्ये अजून एक कंगोर आहे बरं का, जेव्हा डॉक्टर सुद्धा संप करतात तर त्याविषयी तुमचं काय म्हणणं? नाही, मी त्याच्यात मी नाही त्याच्यात, आय डोंट सपोर्ट दॅट. म्हणजे इतकी वेळ आली तरी डॉक्टरनी काही गोष्टी वी विल हॅव टू ऍक्सेप्ट इट. बाबा किती तुमच्यावर झालं तरी यू आर इन अ प्रोफेशन वेअर तुम्ही संप नाही करू शकत. म्हणजे आय कॅन, हा डिबेटेबल इश्यू आहे. खूप डॉक्टर, माझे मित्र किंवा माझे कलिग्स म्हणतील की बाबा कोणी ऐकतच नाही असं सारखं. वी आर सॉफ्ट टार्गेट्स. खरं सांगायचं ना की व्हाईट कॉलर पेशा आहे हा, सॉफ्ट टार्गेट आहेत. कोणी पॉलिटिशियन आम्हाला कोणी विचारत नाही, कारण किती जण आहेत तुम्ही, काय बोलू शकत नाही, तुम्ही काय संपावर जाणार नाही. बहुतेक वेळेला तुम्ही संपावर जाणार नाही तुम्ही, आणि बहुतेक वेळेला संप असेच मोडतात ना. म्हणजे कारण आता मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आमच्या हॉस्टेल्स वगैरे असायचे ना पूर्वी, हॉरिबल असायचे. म्हणजे बेसिक गोष्टी सुद्धा नसायच्या, कोणी लक्षच द्यायचे नाहीत, कारण सॉफ्ट टार्गेट्स म्हणून. पण तरी डॉक्टरनी कितीही काही झालं तरी संपावर जाता कामा नये. डॉक्टर संपावर नाही जाऊ शकत. म्हणजे त्यांनीही संप पुकारू नये आणि त्यांच्यावर मारहाणही होऊ नये. हा, म्हणजे ते होतेच ना, कोणी ऐकतच नाही ना. म्हणजे इतकी एक्स्ट्रीम स्टेप कधी घेतली जाते, किंवा कोणी ऐकतच जर का नसेल तुमचं, कारण तुम्ही वोट बँक तुमचं नाही आहे म्हणा, किंवा तर म्हणजे आता आर्मी संपावर जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. नाही जाऊ इट इज लाईक दॅट. बरोबर. की म्हणून डॉक्टरांनी संपावर जाणं म्हणजे त्या इट इज फार एक्स्ट्रीम गोष्टी झाल्या असतील तरच. पण आता कमी, आता ते संप म्हणून तर मोडीत काढले जातात ना. आता राजस्थानमध्ये सर्वात मोठा संप झाला होता, तिथे ज्या पॉलिटिशियननी हे केलं होतं. पण तरी
पर्सनल माझं मत आहे की संपावर जाऊ नये. बाकीच्या गोष्टी करा, कोर्टात जा, काळ्या फिती बांधा वगैरे हे सगळं करू शकता तुम्ही. यू हॅव टू सफर. तुम्ही त्या प्रोफेशनमध्ये आहात, ते तुमचे प्रोफेशनल हॅझार्ड्स आहेत म्हणा, आणि यू हॅव टू ॲक्सेप्ट इट. बरं. आता परत एकदा करोना काळामध्ये जर आपण आलो समजा, तर त्यावेळेला तुम्ही डॉक्टर म्हणून आणि तुमचे पेशंट स्त्रीरोग तज्ज्ञ तुम्ही असल्यामुळे तो वेळ तुम्ही किंवा ती जी हे होतं तर ते कसं तुम्ही सांभाळलं ते त्यावेळेला? चॅलेंजेस खूपच होते. म्हणजे कसं होतं की खरं सांगायचं तर ज्या वेळेला तो लॉकडाऊन झाला ना, तेव्हा ते कळत काहीच नव्हतं, म्हणजे कोणाला काहीच माहीत नव्हतं. 2 दिवसामध्ये आम्ही ठरवलं की बाबा आपल्याला हे काय बंद करून चालणार नाही, कारण आमच्या सगळे डिलिव्हरीचे पेशंट ना, ओपीडी तुम्ही कमी करू शकता. बरं. आता आमच्याकडे जवळजवळ 100चा स्टाफ आहे, आणि त्या अतिशय साध्या घरातल्या माझ्याकडे ते 3-4 जनरेशन्स ते येणारे 40-40 वर्ष काम करतात आमच्याकडे. मग आता ह्यांच्या घरच्यांना कसं कन्व्हिन्स करणं गरजेचं होतं, आणि मग तिथे फॅमिली सपोर्ट, म्हणजे आमच्या आई, माझ्या भावाची मिसेस, माझी मिसेस, या आमच्या स्टाफ बरोबरचं जे बॉन्डिंग आहे ना, ते बॉन्डिंग शिवाय हे झालंच नसतं. कारण इट वॉज व्हेरी इझी फॉर देम टू ना, म्हणजे कोणी काही बोलूच शकलं नसतं. आम्ही जर काही येणारच नाही कामावर, आमचा कुठलाही स्टाफ घरी थांबला नाही. आम्ही एकच करत होतो की त्यांना ट्रान्सपोर्ट देत होतो. हां. आमचा 100चा 100 स्टाफ इन्क्लुडिंग आवर वॉचमॅन्स, हे सगळा स्टाफ आमच्या हॉस्पिटलमध्ये, आम्ही एकही दिवस हॉस्पिटल बंद केलं नाही. आमच्याकडे सगळ्या डिलिव्हऱ्या तशाच चालायच्या. आणि तो डिसिजन आम्ही घेतला होता की आम्हाला वी विल हॅव टू फेस दॅट, वी विल हॅव टू फेस थ्रू दॅट. आता कोविड होईल, ह्या सगळ्या गोष्टी होतील, पण आता आपण त्या प्रोफेशनमध्ये आहोत, आणि आता जसा पेशंट डॉक्टर विचार करतो तसा मी एकटा आहे, पण माझे पेशंट एवढे डिलिव्हरीला येणार आहेत, म्हणून आम्ही ते सगळं PPE किट घालून, इट वॉज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग. मग त्यांना सगळं जेवण देणं, म्हणजे आमदनी अठ्ठण्णी खर्चा रुपया म्हणतात ना, तो प्रकार होता. पण इट वॉज वर्थ इट. म्हणजे ते आता रेट्रोस्पेक्टिव्हली बघितलं ना, ते फार समाधानकारक होतं. कारण पेशंट इतके खुश व्हायचे की तुमचं हॉस्पिटल बंद नाही आहे डॉक्टर. आणि असे खूप, मग कळलं की इथे सर्व्हिस मिळते म्हटल्यावर मग नॉर्मल स्टॉप बाकीचे पेशंट यायला लागले. दॅट वॉज अ चॅलेंज. मग आम्हाला ते सांगायला लागलं बाहेरच्या बाहेर, बाबा आम्ही बाकीच्या गोष्टी बघू शकत नाही, आम्ही प्रसूतीचीच गोष्टी फक्त चालू ठेवल्या. पण हे फॅमिली आणि आमचा स्टाफला हॅट्स ऑफ टू दॅम. म्हणजे कोणीही घरी थांबलं नाही. अगदी दुसऱ्या दिवसापासून आम्ही त्यांना फक्त ट्रान्सपोर्ट दिला. 5-5 ड्रायव्हर ठेवले होते, 4-4 गाड्या ठेवल्या होत्या, पण सगळे हे दे वेर इन द हॉस्पिटल काहीच. आणि मग आम्ही इन्शुरन्स काढला त्यांचा. पण इट वॉज, आणि लकीली मेजर प्रॉब्लेम्स काही झाले नाही. कोणाला बाधा म्हणजे पेशंट्स कॉम्प्लिकेट खूप झाले हो. हां. प्रेग्नंट स्त्रीचं एक ओव्हरऑलच फिजिओलॉजी बदलते ना, हो. म्हणून दॅट वॉज अ चॅलेंज की कॉम्प्लिकेटेड. आणि प्रिटर्म डिलिव्हरीज व्हायच्या. पण आता माझा भाऊ हा न्यूनॉटॉलॉजिस्ट आहे, म्हणजे आमच्या दोघांचं मदर अँड चाइल्ड युनिट असल्या कारणाने मला खूप मोठा सपोर्ट आहे. म्हणजे जर का प्रिटर्म डिलिव्हरी झाली की अगदी 700-800 ग्रॅमचं बाळ सुद्धा NICU मध्ये राहून वाचू शकतं. तो एक वेगळाच चॅलेंज आहे. म्हणजे दॅट इज, कारण ते 700 ग्रामचं बाळ एक 1.5-2 किलोपर्यंत 4-4 महिने त्याच्यातून जाणं, हे त्या तिकडच्या सिस्टरला सुद्धा आणि त्या डॉक्टरला सुद्धा. कारण काय उद्या होईल हे सांगता येत नाही. पेशंटला एवढंच ऐकायचं असतं की बाबा काही प्रॉब्लेम नाही, आणि हे डॉक्टर सांगूच शकत नाही. पेशंटला एकच ऐकायचं असतं की काही प्रॉब्लेम नाही, काळजी करू नका. आणि आम्ही कुठेही ते सांगू शकत नाही प्रॉब्लेम नाही, कारण काय ह्युमन बॉडी इज सो अनप्रेडिक्टेबल की काय उद्या होईल हे सांगता येत नाही. पण तेही चालू होते. म्हणून तो एक मदर अँड चाइल्ड युनिट असल्या कारणाने तो एक पेशंटला सुद्धा. आणि दुसरी गोष्ट, आम्ही तिथेच राहतो. हा एक खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे खूप वेळेला असं विचार केला जाता तिथे राहायचं म्हणजे सारखं 24 तास ड्युटी. पण आता ड्युटी म्हणजे आता ती वाटतच नाही ड्युटी. आता घरीच राहिल्यासारखं वाटतं ना. म्हणजे हॉस्पिटल हे आमचं घरच आहे, किंवा घर हे हॉस्पिटल आहे असं झालेलं आहे. पण ते आता त्याची सवय झाली असं आहे. बरोबर. म्हणजे डॉक्टर हा देव नसतो, माणूसच असतो. पण असा देव माणूस सुद्धा असू शकतो की जो तिथेच राहिलाय. पण पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, डॉक्टर हा कधीच देव नसतो. नाही पहिलं होतं. मग मी स्टेटमेंट केलं. मोठे कसं होतं माहिती आहे का, ते इमोशन्स असे असतात ना की आता म्हणजे मुलगा हो का मुलगी हो, झाल्यावरती म्हणजे आजी येऊन पाय पडते तेव्हा ते आपण मोदींना बघतो ना, ते सुद्धा पाय पडतात. तर तसा प्रकार आहे की ते म्हणजे ते त्यांना असं वाटतं की सुटका झाली बाबा. पण ते इमोशनल आहे. म्हणजे इतकं ते इमोशनल हे आहे. त्यांचा काही चुकीचा असेल भाग नाही. पण हे मी सातत्याने सांगत असतो की दिस इज समथिंग. आणि मी पहिल्यांदा सांगितलं ना की आय एम अ व्हेरी सायंटिफिक पर्सन. मी फक्त विज्ञाननिष्ठ डॉक्टर आहे. बरोबर. आणि त्याच्याबरोबर एक्सपिरियन्स जो आहे तो, परत तुम्ही म्हणालात ना की
फॅमिली सपोर्ट या सगळ्यालाच गरजेचा आहे. तो नसेल तर तुम्ही बघाल तर आता सगळीकडे काउन्सिलिंग जे लागायला लागलं आहे, लहान लहान मुलांना काउन्सिलरकडे पाठवायला लागलाय. म्हणजे इमॅजिन करा, शाळेतल्या मुलांना काउन्सिलर लागतो. आमच्या शाळेमध्ये आता आम्हाला एक काउन्सिलर ठेवायची गरज आहे. कपलला काउन्सिलिंगची जास्ती गरज आहे, कारण फॅमिली सपोर्ट राहिलेला नाही. आणि मग काउन्सिलिंग, सायकॅट्रिस्ट या सगळ्या गोष्टी ज्या, मग इथे तुमची फॅमिली ही फार महत्वाची आहे. म्हणजे महत्वाचं. मग ती नुसती फॅमिली नाही, म्हणजे मग आई वडील आहेत, भाऊ आहे, काका आहे, मामा आहे, हे जी नाती, मला असं वाटतं आय एम व्हेरी लकी की आमची जी नाती आहेत त्या नात्यांकडून मला खूपच सपोर्ट नकळत मिळतो. आणि तो असा काय सांगून मिळत नाही, सांगून मिळत नाही. पण नकळत. म्हणजे मला आठवत आहे, माझं वजन जेव्हा जास्ती होतं तेव्हा सर्वात जास्ती मला माझी मावशी आणि मामा बोलायचे सारखे की बाबा काय वजन आहे तुझं, तुझी काय होणार आहे. म्हणजे तेव्हा कळत नव्हतं मला, पण माझी मावशी आणि मामा अतिशय, त्यांना मी कधी पुण्याला असतात, ते पुण्याला गेलो की त्यांचं पहिलं काही नाही, ती माझी मावशी मला इतक्या ठिकाणी घेऊन गेली होती. मी लहान असताना डायटिशियनकडे, मला काही कळायचं नाही, मी ते झाल्यावर वैशालीमध्ये जायचो. पण ही जी नाती आहे ती फार आणि अनफॉर्च्युनेटली ती कमी होत असतील तरी आता त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. ती नाती कशी जपता येतील ते फार महत्वाचं आहे. म्हणजे नाहीतर मग अगदी एकत्र कुटुंब जरी नाही तरी नाती तरी जपणं नाती आवश्यक आहे. जपणं अतिशय आठवतं. आणि ती साधी गोष्ट आहेत, असे काही त्या खूप आम्ही काही वेगळं केलं नाही. मे बी हे कल्चरली आम्हाला आला असेल, पण त्याच्यामुळे म्हणजे हा वारसा आलेला आहे नक्कीच. आणि म्हणजे खरं सांगायचं तर नुसतेच नातेवाईक नाहीत, मित्रपरिवार, आप्तेष्ट हेही तितकेच महत्वाचे असतात. म्हणजे मित्रांची भूमिका, म्हणजे सोशल ड्रिंकिंग आणि सोशल रनर्स, रनर्स. ह्याच्यामध्ये मी सोशल रनर्स, म्हणजे सोशल ड्रिंकिंगचे माझे मित्र नव्हते असं मी म्हणणार नाही, माझे तेही मित्र होते आणि अजूनही आहेत. पण समहाऊ मी आता सोशल रनर्स बरोबर जास्ती कोरिलेट करायला लागलोय. माझा मित्र परिवारच बदलला आणि ती एक फॅमिली झाली. आता रोज सकाळीच भेटायचं, इमॅजिन करा. म्हणजे आपण नातेवाईकांना भेटत नाही, बरोबर. आम्ही सकाळी 5:45 आमचा जो ग्रुप आहे तो गेले 10 वर्ष भेटतोय. एक प्रकारचं बॉन्डिंगच तयार होतं. बरोबर. तर आपण आता ह्या सगळ्या गोष्टी बोलतो आहे, मित्रपरिवार, आणखीन कुटुंब, नातेवाईक. तर ह्या बरोबरीने तुम्ही जे काही हे असं सगळं सामाजिक कार्य झालं, सामाजिक आरोग्यासाठी ह्या ज्या काही PIL आणखीन हे सगळं केलं गेलं, ह्याच्यातून तुमचे अजूनही वेगळे काही मित्र झाले का, जसे की पॉलिटिशियन, मित्र? हो, म्हणजे काय हितचिंतक हितचिंतक होतातच ना. म्हणजे पण मी परत सांगितलं ना की सामान्य माणूस, मिडल क्लास ना, आपण काही मेजर इल्लिगल गोष्टी करत नसतो. आपण घाबरतो जास्ती. खरं म्हणजे कुठलाही सामान्य माणूस जो मिडल क्लास आहे, हायर मिडल क्लास आहे, तो त्याचा टॅक्सेस भरत असतो, त्याचा लायसन्स त्याच्याबरोबर असतो, तो त्याचं पाणी बिल भरत असतो. सगळे नियम आपण बहुतेक वेळेला पाळत असतो आणि आपण सर्वात जास्ती घाबरतो. आणि जे नियम कुठले पाळत नाहीत ते अजिबात घाबरत नाहीत, ते सगळे धाब्यावर ठेवतात. आणि खरं सांगायचं तर जे काही पॉलिटिशियन आहेत, आणि त्यांनाही दोष देण्यात अर्थ नाही, म्हणजे ते समाज बघत असतात, म्हणजे एकतर्फी नसतोच कधी अशा गोष्टी. पण मॅक्झिमम ते अशा लोकांना घाबरतात जे ॲक्टिव्हिस्ट असतात ना, की त्यांना माहिती आहे की यांचा अजेंडा नाही आहे, की ह्याने हे प्रश्न विचारले तर आपल्याला उत्तरं देता येणार नाही आहेत. म्हणून सामान्य माणसाने PILच करावी असं मला वाटत नाही, पण साधी पत्र तरी लिहिलीत ना. कारण आता सगळ्या माझ्या PILs या कमिशनरच्या विरोधात नसतात, त्या पोस्टच्या विरोधात असतात. पण हे सगळे कमिशनर्स आहेत ना, त्यांचे माझे खूप चांगले संबंध आहेत, कारण त्यांना ते बरोबर माहिती असतं की कोणाचा अजेंडा काय आहे, कोण पॉलिटिकल आहे. म्हणून जे सगळे कमिशनर आहेत ते तुम्हाला बोलवतात, ते तुमचं ऐकून घेतात, ते सांगतात डॉक्टर आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करू, तुम्हाला माहिती आहे काय पॉलिटिकल प्रेशर असतं. म्हणून ते जे घाबरणं असतं ना, कशाला नादी लागतो यांचा, हे काय सुधारणार नाही आहे, माझा स्वतःचा अनुभव, प्रेशर असतं का, असतं, प्रश्नच नाही. म्हणजे हे हितचिंतक खूप होतात. पण मी म्हटलं ना, अजेंडा जर का चांगला असेल, हेतू चांगला असेल तर काही घाबरायची गरज नाही. वेळ लागू शकतो. मला पहिल्यांदा असं वाटायचं की सगळं लगेचच बदल व्हायला पाहिजे. माझ्या PILचा निकाल लागायला 10 वर्ष लागली. बापरे, म्हणजे 10 वर्ष एवढा पेशन्स. तो पेशन्स लागतो. आणि मग तरी गोष्टी बदलत नाहीत, पण त्या सातत्याने तुम्ही करत गेलात तरी काय चांगलं आणि काय वाईट हे जरी समाजाला कळलं की ज्या पद्धतीने तुम्ही सण साजरा करताय ते करताय तुम्ही तुमच्या पॉलिटिकल कल्टमुळे, पण ते चुकीचं आहे. ही गाणी वाजणं चुकीची आहेत, की असं ह्या पद्धतीने सण साजरा होत नव्हते, की हे जरी कळलं ना समाजाला तरी हे आता फटाक्यांच्या विरोधात सुद्धा, पण ती फटाक्यांच्या विरोधात नव्हती. परत त्याच्यामध्ये मग तुम्ही
म्हणजे फटाके वाजूच नाही तसं. फटाके वाजवू नये त्याच्या, किंवा आता ते जे भोंगे आहेत म्हणजे मग तिथे आमच्या म्हणजे MH हॉस्पिटलच्या बाजूला एक मशीद आहे, तर त्या मशिदीमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ आणि तिथे आमच्या इथे शांतता असायची पूर्वी. तर मला आई नेहमी म्हणायची, बाबा हे सगळं करतोस या भोंग्याचं काय? तर तर मग मी पोलिसांना लिहिलं, बाबा हे अलाउड नाही आहे या. त्यांनी काही केलं नाही. मग मी त्याच्यावर RTI टाकलं. तिची एक पद्धत असते, RTI टाकलाय मग त्यांचं उत्तर येतं. मग जेव्हा मी कोर्टाची नोटीस आमच्या वकिलाची गेली तर तो भोंगा बंद झाला, कारण तो इल्लीगल होता. तुम्ही असे भोंगे लावूच शकत नाहीत. बरोबर. पण काही एका पॉलिटिकल पार्टीने जो भोंग्याचा विषय मध्ये तुम्ही बघितला असेल, पण ते पॉलिटिकल होतं. हो. दॅट वॉज मोर ऑफ मग हेतू तिथे आपल्याला प्रश्नचिन्ह येतो. बरोबर. म्हणजे तो किती विषय जरी बरोबर असेल की असे भोंगे सकाळी वाजू शकत नाहीत, मग ते मशिदीतले असो का देवळातले असो. कारण हे जे लॉज आहेत ना, हे लॉज कुठल्याही धर्मासाठी दे आर सेक्युलर लॉज. सेक्युलर. काय त्या लॉ मध्ये या आपण इथे बसलोय आणि ते तुम्ही 1000 डेसिबल वाचवा, कोणीही कोर्टमध्ये येणार नाही. ह्याचा आवाज आवाज बाहेर जाणार नाही. म्हणजे आपण ज्या वेळेला रहिवाशी एरियात राहतोय तिथे मला पार्टी करायची कोणी नाही म्हणू शकत नाही, पण बाजूच्याला त्याचा त्रास होता कामा नये. तसंच मशिदीचा किंवा मंदिराचा आवाज बाजूचाला ह्या 10ची वेळ आली की 10 नंतर लोक झोपतात. हे युजली देर इज अ नॉर्म ना, सोसायटीचे नॉर्म आहे. मग नंतर 10 नंतर आम्हाला वेळ मिळतो वगैरे हे चालत नाही. मग कोर्टाचा जो डिसिजन आला की 10 नंतर तुम्हाला तरी हे बंद करायला पाहिजे. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत या सोशल अँगल आहे याच्यामध्ये, आणि त्या सोसायटीने जोपर्यंत पुढे येऊन त्या पाळत नाहीत तोपर्यंत होणार नाही. म्हणजे ते लॉज किती आले, मग ते इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी आली, मग भ्रष्टाचार आला. पण कुठेतरी आपण हा विचार करायला पाहिजे की बाबा आपण वरात काढू नये का? हॉस्पिटल आली की वरात बंद झाली पाहिजे, किंवा हे आतूनच आलं पाहिजे ना. आणि हे पाश्चात्य देशामध्ये तुम्ही गेलात तर पहिली गोष्ट काय तिथे जाणवतं की तिथे हॉर्नच ऐकू येत नाही. आपल्या डबल गाड्या आहेत, आपल्या गाड्या डबल आहेत, तिकडे ट्रॅफिक एवढाच आहे, पण हॉर्न ऐकू येत नाही. कारण हॉर्न हा इमर्जन्सीसाठी दिलेला आहे. आपल्याकडे हॉर्न कंटिन्युअस हॉर्न. तो आपल्याकडे कंटिन्यू सॉंगिंग आहे. आता हा कुठेतरी सामाजिक आता कमी होतोय. म्हणजे समाज बदलत नाही असं नाहीये, वेळ लागतो. आपल्याला हे सांगत राहायला पाहिजे. त्या हॉर्नच्या वरनं एक अशी गंमत आठवली की देवळाच्या पुढून जाताना सुद्धा एक विशिष्ट पद्धतीने हॉर्न वाजवतात. का तर तो देवाला नमस्कार. म्हणजे ही एक म्हटलं ना, ही एक सवय आणि पण ती आता आपल्याकडे हॉकिंग कमी झालाय, गेलेलं बंद झालेलं नाहीये, पण तरी वी हॅव टू गो अ लॉंग वे. म्हणजे हा जो समाजाला हे जे प्रबोधन झालं पाहिजे की बाबा आपण कुठल्याही रहिवाशी एरियामध्ये आपण कुठलंही कृत्य करत असताना आजूबाजूच्या लोकांना याचा त्रास होता कामा नये. कारण जेव्हा तुम्ही त्यावेळेला कृत्य करता, दुसरं करता, तेव्हा त्याचा तुम्हाला त्रास होतो. आपण करतो ते त्या दिवसासाठी असतं, पण कोणतरी करत असताना आपल्याला त्याचा त्रास होतच असतो. अनलेस अनटिल स्वच्छता तसंच आहे. म्हणजे स्वच्छ भारत अभियान जेव्हापर्यंत समाज त्याच्यामध्ये participate होत नाही, तसंच या गोष्टी तशाच आहेत. म्हणजे इव्हन हॉकरचा सुद्धा आपणच घेतो ना त्यांच्याकडून, आणि पणच शेवटी त्याची गरज. मग ती तुम्ही जर का बाजारात जाऊन घेतलं किंवा आपल्या बाजूलाच आहे म्हणून आपण तिथे घेतो, स्वस्तात मिळतं म्हणून, मग ते नक्कीच आणि मग त्यावेळेला आपण लेबल लावतो की अरे त्याची पण तर गरज आहे. म्हणून ते सोयीस्कर असतं ते. सोयीस्कर. पण मग चालताना आपल्यालाच त्रास होतो, किंवा मग ॲम्ब्युलन्सला आपल्याच कोणतरी असतं तेव्हा ॲम्ब्युलन्स अडकली की मग लक्षात येतं की अरे हे नको होतं. स्टेशनवर तुम्ही जाऊच शकत नाही. बिलकुल. आज तुम्हाला स्टेशनवर जायचं तर ह्याचा त्रास होतोय कोणाला? आज म्हणजे स्टेशन सारखी इतकी गजबजली जी जागा आहे ती खरी किती चांगली हे होता येईल, पण आता समाजालाच त्रास होत असतो. पण हे प्रत्येकजण प्रत्येकाचा विचार करत आपण जे कृत्य करतोय, म्हणजे आपण एस्पेशली मी नॉईजचं सांगेन की आपल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा हा विचार कुठेतरी झालाच पाहिजे, किंवा 10 वाजल्यावर आपल्याला बंद करायला पाहिजे कुठेतरी. याचा असा हा विचार केला तर मला वाटतं बदलायला वेळ लागणार नाही. खूप विषय खरं म्हणजे बोलण्यासारखे असतानाही आपल्याला वेळ त्याचं जरा सांभाळायला लागतोच. त्यामुळे तुमच्या त्या मोठ्या कॉम्रेडवाल्या मॅरेथॉनसाठी आम्ही सर्वजण खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. आणि आपले 42 किलोमीटरचं टायमिंग आहे ना, ते किती कमी होईल ते उत्तरोत्तर कमी होत जावं अशी प्रार्थनाही करतो. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. आणि मला गप्पांचा जो उपक्रम आहे तो अतिशय खूपच चांगला उपक्रम आहे. मला तुम्ही एवढे सगळे श्रोतेवर्ग आलात, आमचे म्हणजे अमेरिकेहून आणि युरोप लंडनहून आलेले सुद्धा पाहुणे आमच्याकडे आलेले आहेत, माझे फॅमिली आलेली आहे इथे. थँक्यू सो मच. इट इज व्हेरी मोटिवेटिंग. यांनी अजून इतकं मोटिवेशन मिळणार आहे मी सांगू शकत नाही. थँक्यू. नक्कीच. धन्यवाद.